age doesn't matter. Absolutely. It's a matter of just taking that one step and Yes. then don't look back. I really want to encourage people Yes. to start their own ventures after let's say working for a few years for some other company. ती म्हणायची की आय वॉन्ट टू सी यू ॲज अ CEO. तर अशी एखादी कंपनी बनवा की जिथे इंडियाची इमेज आपण इलेव्हेट करावी. तर माझं सेल्स, पंकजा फायनान्स आणि प्रमोद टेक्निकल डिलिव्हरी, बरं. असं ते इक्वेशन जुळून आलं. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत टार्गेट AEC ग्लोबल कंपनीचे डायरेक्टर मिस्टर मोहन जांभूळकर. तर मोहन सरांबरोबर आज आपण एका वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. AEC म्हणजे आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन. सो स्ट्रक्चरल डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर या सगळ्या विषयावर आपण त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. एक वेगळा विषय आज समजून घेणार आहोत आणि त्यांची ओव्हरऑल जर्नी इन US अँड इन इंडिया ॲज वेल ॲज त्यांचे जे काही अनुभव आहेत या फील्डच्या रिलेटेड ते आपण आज ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि गप्पा मारूयात मोहन सरांसोबत. लेट्स गो. सो मोहन सर, सगळ्यात पहिले तुमचं मनापासून खूप 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 स्वागत. थँक्यू. आपलं जेव्हा बोलणं चाललं होतं 1-2 दिवसापूर्वी तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतात की अशा पद्धतीचे पॉडकास्ट, अशा पद्धतीचे इंटरव्ह्यूज हे तुम्ही खूप बघितलेत, पण हा तुमचा पहिला एक्सपिरियन्स आहे जिथे तुम्ही मुलाखतीसाठी किंवा पॉडकास्टसाठी गेला आहात, राईट, ॲज अ गेस्ट. सो कसं वाटतंय? अमेझिंग. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. खूप खूप भारी वाटतंय. राईट. सो जेव्हा ही संकल्पना डोक्यामध्ये आली की आपण एखादा पॉडकास्ट करावा, एखाद्या मुलाखतीचा एखादा एपिसोड आपण शूट करावा, सो तो थॉट डोक्यात कधी आला आणि कसा आला? मला आपण बोलल्याप्रमाणे मला नेहमी असं वाटतं की ज्या बॅकग्राऊंडमधून मी आलेलो आहे आणि आपल्याकडे खूप मुलं आहेत किंवा माझ्या प्रकारचे इंट्रोवर्ट, शाय असे लोक आहेत की त्यांनी अजिबात कुठे कचरू नये. एखादा तो व्हेंचरसाठी त्यांच्या मनामध्ये काय असेल तर तो विनासंकोच तो निर्णय घ्यावा. तर अशी सगळी आणि माझी स्टोरी शेअर करावी जसं ज्यातून मी गेलेलो आहे ज्या प्रोसेसमधून. बरोबर. तर ते मला फार आवडलं ते सगळं शेअर केलं. हाऊ आय हॅव गॉन थ्रू ऑल दॅट जर्नी. करेक्ट. सो डेफिनेटली तुमची जर्नी ही तुमच्याशी बोलल्यानंतर नक्कीच जाणवणार आहे की इन्स्पायरिंग असणार आहे. अँड आय एम शुअर लोकांनाही तेवढीच मजा येईल, व्ह्युअर्सना, जेवढी मला मजा येणार आहे. सो AECबद्दल, टार्गेट AEC ग्लोबलबद्दल आणि ओव्हरऑल तुमच्या जर्नीबद्दल सुरुवात करूयात. पण त्याच्या आधी मला थोडंसं तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडबद्दल सांगा ना. ओके. मी आमचं म्हणजे फॅमिली खूपच हंबल बॅकग्राऊंड म्हणता येईल. माझे वडील कॉर्पोरेशनमध्ये क्लर्क होते, आई हाऊसवाईफ. छोट्या घरामध्ये एक खोली होती, त्याच्यामध्ये अर्धी खोली तर आमचं एक दुकान होतं. TV त्यावेळेस रेडिओ, TV, VCR रिपेअरिंगचं फार मोठं हे होतं. बरोबर. आम्ही ते म्हणजे पप्पा ते करायचे. बरं. त्यामुळे खूप छोट्या घरामध्ये आणि वर माळा असायचा त्यावेळेस, लाकडाचा पोटमाळा. पोटमाळा. तर त्यावेळेस तिघे भाऊ झोपायचो. बांबूची शिडी वगैरे त्यावेळेस होती. वा. आणि आई खाली, असं किचनवर काय नव्हतं, खालीच गॅस स्टोअर करून ते असं खूपच वेगळाच तो जमाना होता. तर तसं आम्ही वाढलो. शाळेमध्ये आमच्या घरात कुठे हे होतं, भैरवनाला किंवा आताचं फातिमा नगर. बरं, पुण्यामध्ये, पुणे रेस्कोर्स जवळ. ओके, परफेक्ट. तर शाळा पण घरासमोरच होती कॉर्पोरेशनची, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, शाळा क्रमांक 69. वा. तर पूर्ण मराठी मीडियममधून 10वी पर्यंत शिक्षण. करेक्ट. मग पुढे गरवारेमध्ये 11वी 12वी आणि मग आय वेंट टू COAP. ते पण एक स्टोरी आहे, आपण तिथे येऊया नक्की. कसं ते झालं. समबडी केम टू माय लाईफ हू ड्रॅग्ड मी टू COAP. करेक्ट. नाही, मला तोच प्रश्न तुम्हाला पुढचाच विचारायचा आहे की बाय प्रोफेशन तुम्ही इंजिनियर आहात, जसं तुम्ही मला सांगितलं होतं. सो आफ्टर सच अ काय म्हणतात बॅकग्राऊंड वेअर यू आर लिव्हिंग इन सच अ स्मॉल रूम आणि आईवडील कष्ट करतायत आणि तुमचं आत्ता तुम्ही सांगितलं तसं फातिमानगरमध्ये तुमचं घर होतं वगैरे. सो ही सगळी बॅकग्राऊंड ऐकताना नक्कीच हा कुठेतरी प्रश्न येतो की इंजिनिअरिंगसारखा मोठा कोर्स, त्याची डिग्री हे घेण्यासाठी नक्कीच एक विजन लागतं आणि ते विजन तुमच्यामध्ये होतं म्हणून तुम्ही हे करू शकलात. तर ते या विजनविषयी आम्हाला सांगा ना की त्याची स्टोरी काय होती. त्याची पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पहिल्यापासून मला ना बायोलॉजीमध्ये जास्त होता इंटरेस्ट, मेडिकल फील्डमध्ये.
ओके. पण घरची परिस्थिती आणि माहिती की आपण एवढं पण म्हणजे शाळेमध्ये म्हणजे आय वॉज व्हेरी स्टुडियस आणि हार्ड वर्किंग, पण इतकंही नाही की मला बीजी मेडिकल ॲडमिशन मिळावं आणि प्रायव्हेटला तर शक्यच नव्हतं ते करणं. तर ॲक्च्युली 10वी नंतर मी 11-12 मी पार्ट टाइम जॉब पण केलेले आहेत. म्हणजे आय फंडेड माय एज्युकेशन राईट आफ्टर 10th. तर ॲज अ डिलिव्हरी बॉय कधी कधी न्यूजपेपर पण टाकलेले आहेत सकाळचे. तर एक कंपनी होती सोमवारपेठेमध्ये स्टेशनरी, आणि त्यावेळेस अगेन इफ यू रिमेंबर त्यावेळेस बिफोर दिस PCs केम इन टू द वर्ल्ड, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक टायपरायटर्स होते, त्याचे कार्ट्रिजेस किंवा त्याचे सप्लाईज, ऑफिस सप्लाईज, तर ते आम्ही डिलिव्हर करायचो सायकलवर. अच्छा. पुण्यामध्ये म्हणजे कोंडवा म्हणा, कोथरूड, म्हणजे इव्हन पिंपरी, बरोबर, मुंडवा. तर ते करत असताना म्हणजे आय हॅज टू सायकलवर वेन टू ट्रॅव्हल थ्रू द COEP कॅम्पस, इकडे सिव्हिल इकडे मेकॅनिकल, असं ते इट्स अ बिग कॅम्पस. येस. तर आय लुक अप टू द की अरे काय लकी मुलं आहेत तिथे सगळे असे शिकणारे. आणि कधी वाटलं पण नाही की आपण त्या कॉलेजमध्ये स्वतः शिकू. फॅसिनेशन होतं ना, खूप फॅसिनेशन, खूप जास्त. हो. मग द मोमेंट एक विकासदादा काळे आमचे फॅमिली फ्रेंड्स होते, तर त्यांनी माझी जर्नी पाहिली होती, म्हणजे शाळेमध्ये किंवा माय अकॅडमिक रेकॉर्ड, आणि त्यांना असं वाटायचं की मी काहीतरी म्हणजे करावं. तर त्यांनी स्वतः मला म्हणजे माझा हात धरून ते मला घेऊन गेले ॲडमिशनच्या वेळेस. बरं. स्वतः थांबले, त्यांनी पैसे भरले, फॉर्म भरला, आणि ही स्टेड विथ मी अंटिल आय गॉट द ॲडमिशन इन COEP. करेक्ट. सो आता कसं CET, नीट अशा वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत इफ यू वॉन्ट टू गो फॉर इंजिनिअरिंग थिंग, राईट? सो तेव्हा तुमच्या काळामध्ये काय एंट्रन्स एक्झाम असायच्या का 11-12च्या मार्क्स? नाही, त्यावेळेस काही नसायचं, त्यावेळेस फक्त स्कोर्स मिळायचे 12च्या मार्क्सवरच इंजिनिअरिंग. सो PCCOEला ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की एक खूप मोठं कॉलेज आहे, सॉरी COEP खूप मोठं कॉलेज आहे, आणि COEPमध्ये गेल्यानंतर जे काही ओव्हरऑल अकॅडमिक आणि कल्चरल म्हणूयात किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठीचे डोअर्स ओपन होतात आपण म्हणतो. सो कॉलेज लाईफ कशी होती? नाही, ॲक्च्युली खूप छान प्रश्न आहे. आणि आता आमचं हे झालं 25 वर्ष, देयर वॉज अ रियुनियन ओके, जस्ट फ्यू मंथ्स बॅक. तर त्यावेळेस जी मुलं आली वेगवेगळ्या गावातून किंवा, आणि खूप मोठ्या हुद्द्यांवर लोक आहेत आता माझे क्लासमेट्स, आणि ज्यावेळेस लोकांनी शेअर्स केले आठवणी त्यांच्या कॉलेजमधल्या, तर मला ते फार हर्ट झालं, कारण आय वॉज वर्किंग पार्ट टाईम इव्हन इन इंजिनिअरिंग. ओके. दिवसभर कॉलेज करायचं, संध्याकाळी 6:30 to 10 PM किंवा 10:30 PM आय हॅज टू वर्क ॲट अ डेंटिस्ट. ओके. तर ते पप्पांचे मित्र होते, क्लासमेट, आणि ही यूज टू सी मी आणि माझा अभ्यास वगैरे. तर ते म्हटले की आय विल हेल्प यू वर्क विथ मी आणि आय विल फंड फॉर द एज्युकेशन. ओके. तर ते माझी फी भरायची आणि मग त्यांच्याकडे मी संध्याकाळी काम करायचं. अच्छा. एव्हरी डे. बरोबर. त्यामुळे, आणि मग विकेंडला मग अभ्यास, सबमिशन्स, ड्रॉइंग्स वगैरे, वॉट एव्हर फाईल्स वगैरे असायचे. त्यामुळे मला कॉलेज लाईफ काही एन्जॉय नाही करता आलं, म्हणजे अदर दॅन द करिक्युलम. बरोबर. अकॅडमिक्स. बरोबर. त्यामुळे हे इव्हेंट्स व्हायचे, फक्त रेगाट वगैरे फार फेमस आहे रेगाट COEPचा, तिथे अटेंड करणं किंवा गॅदरिंग अटेंड करणं, तेवढंच माझं पार्टिसिपेशन. बरोबर. सो पार्ट टाइम जॉब करता करता तुम्ही शिक्षण तुमचं इंजिनिअरिंग करणं म्हणजे डिफिकल्ट आहे, नॉट इझी. तेच माझा तोच प्रश्न होता की मग हे सगळं अभ्यासा रिलेटेड तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यात, की लाईक आपल्याला कमवायचं पण आहे, आपल्या फॅमिलीला सपोर्ट पण करायचा आहे, प्लस आपलं कुठेतरी विजन आहे आणि गोल आहे की मला एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीचा जॉब चालू करायचा आहे, जेणेकरून मी स्वतः माझ्या फॅमिलीला सपोर्ट करू शकेन. सो हे कसं मॅनेज केलं? नाही, मग दुसरा ऑप्शन नव्हता. म्हणजे संध्याकाळी आल्यानंतर क्लिनिक, डेंटिस्ट जे क्लिनिक होतं, तर आफ्टर कमिंग बॅक, आफ्टर हॅविंग माय डिनर, मग मी अभ्यासाला बसायचो. ओके. पहाटे 3 म्हणा, 4 म्हणा, तर दिस वॉज माय रेग्युलर रुटीन. ओके. इट वॉज अ व्हेरी टफ पिरियड दोज डेज. बरोबर. कारण तेव्हा बाकी इंटरनेटची साधनं नाहीत. ओव्हरऑल बघायला गेलं तर जसे आता ओपन AI सारख्या गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला शिक्षणासाठीचं मटेरियल इझिली अवेलेबल होतं, पण त्या काळी हे सगळं तुम्हाला तुमच्या फिजिकल बुक्समधनं सगळ्या नोट्स काढणं आणि या सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो त्यावेळेस पण कॉलेजमध्ये स्कीम असायची बुक बँक नावाची. ओके. तर ते बुक म्हणजे घ्यायचे, परत करायचे, ते असं म्हणजे इव्हन पैसे घ्यायला, म्हणजे बुक्सला पण पैसे नसायचे त्यावेळेस. तर ते कॉलेज लायब्ररी बेस. ओके. मग वीकली मिळत असतील पुस्तकं बुक बँक मधून. ओके. ओके. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग अँड इन्स्पायरिंग. ऑल राईट. सो
ओके. सो अशा पद्धतीने तुमचं इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्लेसमेंटच्या रिलेटेड जेव्हा COEPतनं तुम्ही ट्राय केला असेल किंवा आउटसाईड COEP तुम्ही ट्राय केला असेल, तो अनुभव कसा होता, की पहिला जॉब कधी लागला आणि त्याची सुरुवात कशी झाली? कॅम्पसमध्ये पण आता COEP म्हणजे वन ऑफ टॉप कॉलेजेस बरोबर. महाराष्ट्र किंवा इंडिया. तर हे मोठमोठे IT कंपनी जायचे किंवा इवन फ्रॉम कन्स्ट्रक्शन फील्ड L&T वगैरे यायचे. बरोबर. तर त्यावेळेस त्याच्यात काही झालं नाही सिलेक्शन. तर मी आणि अजून 3 जण वी गॉट सिलेक्टेड इन अ कन्स्ट्रक्शन कंपनी इन मुंबई. बर. तर त्यांचं बोरिवलीमध्ये त्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं, झोपडपट्टी पुनर्वसन योजना. त्याच्या अंतर्गत दे हॅड लॉट ऑफ बिग प्लॅन्स टू बिल्ड सम बिग प्रोजेक्ट्स इन मुंबई. पण अनफॉर्च्युनेटली समथिंग वेंट रॉंग. आय थिंक खरंच सरकार कोसळलं की काय, पण ते स्कीम कॅन्सल झाली आणि दिस कंपनी क्लोज डाऊन. तर मग परत आलो मग पुण्यामध्ये आणि देर वॉज अन ॲड इन सकाळ न्यूजपेपर. हार्डली 3 लाईनची ॲड होती, छोट्या जारीत असत ना क्लासिफाईड्समध्ये. बरोबर. तर US बेस्ड कंपनीमध्ये वेकन्सी आहे. अच्छा. तर असं ते ॲड होती. मग तिथे मी अप्लाय केलं. बरोबर. आणि टिपिकल तो न्यूनगंड होता मराठी, म्हणजे इंग्लिशनं जास्त फ्लुएंट. त्यावेळेस आय वॉज गुड इन इंग्लिश पण नॉट ॲज फ्लुएंट, किंवा टेक्निकली पण आय वॉज ॲव्हरेज, नॉट लाईक व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. तर तिथे पण आय जस्ट वॉकड इन कॅज्युअली की ठीक आहे जाऊन तर बघू काय होत आहे. आणि तिथे आय गॉट सिलेक्टेड. ओके. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आणि कुठली पोझिशन होती मग? तिथे डिझाईन इंजिनियर. डिझाईन इंजिनियर. आणि तो जॉब तुम्ही किती वर्षांसाठी केला तो? नाही, मग तोच मग दॅट बिकेम आय ऑलमोस्ट वर्कड फॉर दॅट कंपनी फॉर 11 years. ओके. सो आय स्टार्टेड डिझाईन इंजिनियर. मग तिथूनच मला मग दे प्रमोटेड मी विदिन 3 months. ऑलमोस्ट माय सॅलरी गॉट डबल्ड. आणि मग आफ्टर अ फ्यू मंथ्स दे लाईक माय वर्क सो मच. दॅट्स हाऊ द H1B. येस येस, मी त्याच्यावर प्रोसेस माय US विजा. सो कामाचं प्रोफाईल काय असायचं मग तेव्हा, की लाईक जेव्हा चालू झाला जॉब तेव्हा तुम्ही म्हणलात तसं की ते एक नवीन फील्ड म्हणण्यापेक्षाही कामाचा स्वरूप तुमच्यासाठी नवीन होतं. त्या गोष्टी कधी केलेल्या नव्हत्या, किंवा जरी तुम्ही पार्ट टाईम जॉब करत असलात तरी त्याचा जॉब तो वेगळा होता. बरोबर. सो कुठेतरी ते दडपण होतं का, की अपार्ट फ्रॉम इंग्लिश थोडं कामाचं सुद्धा दडपण असतं एक वेगळ्या प्रकारचं, की लोक नवीन आहेत, कामाचं स्वरूप वेगळं आहे. सो ते कधी दडपण जाणवलं का? मी तसं नाही जाणवलं, कारण माझं पहिल्यापासून इंग्लिश वॉज गुड. आणि हा एक्सपोजर कुठल्याही म्हणजे भारतामध्ये तर फार युनिक होता. म्हणजे पुण्यामध्ये बसून तुम्ही अमेरिकेचे प्रोजेक्ट करताय, डिझाईन करताय, तो वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. करेक्ट. तर तो मिळणं म्हणजे ते एक नशिबाची गोष्ट होती. आणि लकीली आय गॉट व्हेरी गुड कॉलिग्स अँड सिनियर्स. ते ट्रेनिंग छान मिळालं आणि वेगळ्या प्रकारचं जे आता तुम्हाला प्रिकास्ट कॉन्क्रीट हा एक कॉन्सेप्ट आहे, तो आता मे बी झाला काही वर्ष इंडियामध्ये, पण तो US मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. काय आहे हा कॉन्सेप्ट? म्हणजे रिपीट, सपोज यू हॅव पार्किंग स्ट्रक्चर, तिथे रिपीट तुमचे स्लॅब्स, बीम्स, कॉलम्स असतात. सो दे फॅब्रिकेट इन अ फॅक्टरी. ओके. अँड दे शिप इट टू द साइट अँड दे इरेक्ट इट. रेडीमेड प्रॉडक्ट्स. राईट. आता ते आपल्या मेट्रोमध्ये आपण बघतोय, ते मेट्रोचे गर्डर्स आहेत ते तिथे कॉमन आहे, पण अमेरिकेत ते बिल्डिंगमध्ये फार वापरतात. बरोबर. तिथे रिपिटेशन आहे. किंवा वेअर हाऊसेस, एखादा स्टोर आहे, वॉलमार्ट किंवा टार्गेट किंवा IKEAचं कुठला मोठा स्टोर आहे, करेक्ट, जिथे रिपिटेशन आहेत वॉल पॅनलचे, तिथे ते वापरतात. सो सेम स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी आताच्या काळात या गोष्टी वापरायला लागलेत. इन टर्म्स ऑफ सेव्हिंग द टाइम, सेव्हिंग द कॉस्ट, सेव्हिंग द मटेरियल, या सगळ्याच गोष्टी येतील. म्हणजे एक्झाम्पल आपण वेन यू गो टू कोल्हापूर, वी सी लॉट ऑफ कन्स्ट्रक्शन फॉर द ब्रिजेस गोइंग. येस. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होतो. बरोबर. सपोज ते बॉक्स कल्वर्ट्स आहेत ना, इफ दे फॅब्रिकेट इन अ फॅक्टरी अँड दे इन्स्टॉल ओव्हरनाईट, ते पटकन लोकांना कळणार पाहिजे ते म्हणजे रोडचं काम झालं कधी, अशी ती कॉन्सेप्ट आहे. अच्छा. ओके ओके. ऑल राईट. सो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चालू होत्या, जेव्हा जॉब सुरुवात झाली, 11 वर्षांचा तुमचा पहिल्या जॉबचा प्रवास आहे सगळा. सो आता तुम्ही एक्सप्लेन केलं किंवा एक जस्ट बोललात की H1B विजा जो आहे, वर्क विजा आपण जो म्हणूयात USचा, त्याची प्रोसेस त्या कंपनीतनं सुरुवात झाली. सो दॅट इज अ टर्निंग पॉईंट, राईट? त्याच्याविषयीच्या काय आठवणी आहेत? तो तर म्हणजे अनबिलिव्हेबल होता एक्सपिरियन्स, की आपल्याला, आणि कंपनी वॉज देअर फॉर अ लॉंग टाइम, आणि ते खूप जुने लोक पण होते, त्यातून आपण निवडलं जाणं ती फार मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि दॅट टू त्यांचं हेड ऑफिस होतं वर्जिनियामध्ये, रेस्टनमध्ये, आणि कॅलिफोर्नियामध्ये त्यांचं एक दे हॅड अ प्लॅन टू लॉन्च देअर कॅलिफोर्निया ऑपरेशन्स. ओके. आणि ओपन ऑफिस इन लॉस एंजेलिस. तर त्यातल्या त्यात US मध्ये LA मध्ये काम करायची संधी मिळणं म्हणजे आय वॉज व्हेरी लकी.
ऍब्सोल्युटली. मग ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही गेलात कधी युएसला? ते दिस वॉज अराउंड 2005 आसपास. बरोबर. सो स्टील आय कुड से काय म्हणतात की तेव्हा इंटरनेट तेवढं इंडियामध्ये त्या प्रमाणात स्ट्रॉंग नव्हतं. सो सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आपण आता इझिली बघतो की आपल्याला जर का ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली इंटरनेट गुगलच्या थ्रू बघायला मिळतात. सो राईट. सो त्यावेळेला जर्नी प्लॅन करणं आणि एवढा मोठा डिसिजन घेणं हे घरच्यांसाठी तेवढंच डिफिकल्ट असणार वेन यू आर मुव्हिंग फ्रॉम इंडिया टू US. घरची काय सिच्युएशन होती? घरचं म्हणजे मी मगाशी बोललो नाही मी, पण आय एम द फर्स्ट इंजिनियर इन माय एंटायर फॅमिली. वाव. त्यामुळे ही फार मोठी म्हणजे घरच्यांना पण फार मोठी ही होती, अभिमानाची गोष्ट होती. बरोबर. तर त्यांनी फार ते प्रमोट केलं, हेल्प केली. पण तिथे गेल्यावर मग अजून एक चॅलेंज असा म्हणजे अनुभवला की होम सिकनेस. म्हणजे मी कधीच पुण्याबाहेर राहिलो नाहीये. कॉलेज, दरबारे किंवा प्राथमिक शिक्षण आणि COAP सगळं पुण्यामध्ये घरून केलेलं आहे. हॉस्टेल वगैरे काय माहित नव्हतं. फर्स्ट टाइम इतकं लांब जाऊन ते राहणं, तर ते पहिले 6 महिने फार टफ गेले माझे US मध्ये. बरोबर. आणि जो तुमचा 11 वर्षांचा इथला अनुभव होता, तर इथला करिअर एक्सपिरियन्स किंवा प्रोफेशनल लाईफ इन इंडिया आणि जेव्हा तुम्ही US ला गेलात तेव्हा तिकडचं प्रोफेशनल लाईफ ह्याच्यामध्ये डिफरन्सेस जाणवले का, किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा पडला तुमच्यावर? आणि कल्चर तर फार वेगळं आहे. तिथे आमचा एक बॉस होता राल्फ नावाचा. त्याने इतकी हेल्प केली, म्हणजे ड्रायव्हिंग सकट त्याने मला सगळं शिकवलं. वाव. आणि त्यांचं ते स्पेशली वर्किंग आवर्स US मध्ये दे स्टार्ट प्रिटी अर्ली. मोस्ट ऑफ द कंपनीज दे स्टार्ट ॲट 8 o'clock, 8 AM, 8 to 5 म्हणतात ते. बरोबर. 9 to 5. तो एक कल्चर होता. आणि अजून एक चॅलेंज असा होता की सिन्स माय टीम वॉज इन इंडिया, दिवसभर मी काम करून तिथे संध्याकाळी मला परत इंडियाशी करावं लागायचं कोऑर्डिनेशन. बरोबर. तो एक ॲडिशनल विच वॉज अ डिफरंट, जे अमेरिकन जॉबमध्ये होत नाही टिपिकली. पण जसं माझ्या रोलमध्ये की माझा टीम इंडियामध्ये असल्यामुळे संध्याकाळी मला म्हणजे टीमची पण करायला लागायचं कोऑर्डिनेशन. बरोबर. सो तेव्हा डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट, द जॉब. करेक्ट. सो एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही US मध्ये मूव्ह झालात, जेव्हा ॲक्च्युअल काम चालू झालं, तेव्हा तिथला ओव्हरऑल कामाचा जो वे आहे किंवा कामाकडे बघण्याचा जो अप्रोच आहे तिथल्या लोकांचा, ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण मागे पडतोय ॲज अन इंडियन, किंवा जसं तुम्ही मगाशी म्हटलं तसं मी थोडासा न्यूनगंड होता की मला इंग्लिश बोलता येईल का, किंवा तिथलं काम जमेल का. हे जेव्हा इंडियात असताना तुम्ही ते सक्सेसफुली केलं 11 वर्षांसाठी, पण जेव्हा US मध्ये गेलात तेव्हा हा न्यूनगंड जाणवला का की बिईंग अन इंडियन आणि ते सुद्धा एवढी मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन तुम्ही गेला होतात, तो एक्सपिरियन्स कसा होता? तिथे डेफिनेटली जाणवलं, कारण आय वॉज अ ओनली ब्राऊन गाय इन द ऑफिस. बाकी सगळे गोरे होते, म्हणजे अमेरिकन्स होते. तर तो फार मोठा एक डिफरन्स आहे. आणि ते कल्चरली अलाइनमेंट, परत तिकडचे जे बिल्डिंग डिपार्टमेंट्स आहेत दे आर व्हेरी स्ट्रिक्ट. आता LA बिकॉज ऑफ द अर्थक्वेक दे हॅव द मोस्ट स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट्स फॉर कन्स्ट्रक्शन. तर तो एक वेगळा, म्हणजे त्या सिटीमध्ये जाऊन त्या ऑफिसरला भेटून करेक्शन समजावून घेऊन, आणि तिथे इतकं बारीक बारीक गोष्टी बघतात अनिकेत, म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह इट. स्मॉल थिंग्स, एक नंबर, एक पॅरामीटर ते चेक करतात. अरे वा. दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स, डिफरंट वर्ल्ड, राईट, ऑल टुगेदर. बरोबर. सो इथले जे कन्स्ट्रक्शन साईट्स किंवा स्ट्रक्चरल डिझायनिंग तुम्ही जे करता, तर आपल्या इथे आपण बघतो की युजली कॉन्क्रीट, त्याच्यानंतर विटा, सिमेंट, वाळू या सगळ्याचा यूज केला जातो. बरोबर. US मधलं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आणि घरं आणि इमारती ज्या आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यांची प्रोसेस कशी असते? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे आलो ॲज अ क्लायंट आणि तुम्हाला सांगितलं की मला घर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, आणि ह्याच्या रिलेटेड इंडियातली प्रोसेस आपल्याला माहिती आहे की आर्किटेक्ट येतो, ड्रॉइंग काढून देतात, त्याच्या बेसिसवर मिटिंग्स होतात आणि काम चालू होतं पाया खणण्यापासून, राईट. सो हाऊ द प्रोसेस इज इन US इन टर्म्स ऑफ दिस, आणि घरांचं स्ट्रक्चर आणि या सगळ्याबद्दलच मला ऐकायचं आहे. आता अमेरिकेत काय ना, लाकडाचं इतकं प्रमाण जास्त आहे. ते हॅव, तुम्ही जर न्यूज बघत असाल तर ते आग लागते, वाईल्ड फायर खूप कॉमन आहे तिकडे. आताच काही महिन्यांपूर्वी हजारो एकर जळते एका वेळेस. आणि दिस हॅपन्स इन ऑल द स्टेट्स, राईट फ्रॉम वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ओरेगॉन. तुम्ही जस्ट नाव घ्या. आता इट हॅज हॅपन इन न्यूयॉर्क, विच वॉज अ सरप्राइझिंग थिंग. तर ते तिथं इतकं मोठं प्रमाण आहे, म्हणजे सप्लाय ऑफ वूड. आणि मोस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन कंपनीज दे आर ओन्ड बाय कार्पेंटर्स. तर आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन, विदिन अ फ्यू मंथ्स तुमचं घर तयार होतं.
अच्छा. तर तिथे वूड इतकं कॉमन आहे, वूड फ्रेम स्ट्रक्चर. परत ब्लॉक्स म्हणून आहे, CME ब्लॉक्स त्याला म्हणतात. कॉन्क्रीट फार कमी आहे कारण त्याला लेबर लागतात. लेबर इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. टाइम बरोबर. इज व्हेरी व्हेरी क्रुशियल इन द US. करेक्ट. तर वूड इज द मोस्ट फेवरेट सब्जेक्ट किंवा मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन, आणि त्यात आमची स्पेशालिटी आहे. अच्छा. त्यामुळे दॅट हॅज हेल्प्ड अस इन द बिझनेस ऑल्सो. ओके. ओके. सो मी जो मगाशी प्रश्न विचारला की हाऊ आय मीन द प्रोसेस कशी सुरुवात होते या सगळ्या प्रोसेसची, की जेव्हा एखादं घर किंवा एखादी बिल्डिंग जेव्हा उभी राहायला सुरुवात होते तेव्हाची त्यांच्या इथली प्रोसेस कशी आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळे सप्लाय चेन्स आहेत. इफ यू लुक ॲट स्मॉल बिल्डिंग्स, आता अमेरिकेमध्ये आय वुड से 75-80% आर लो राईज बिल्डिंग्स, टू स्टोरीड किंवा 3 स्टोरीड. व्हॉट इज द रिझन? कारण ते इट्स अ स्प्रेड अक्रॉस, इट्स अ ह्यूज लँड इन द US. राईट. आणि ते सिटीमध्ये जे डाऊनटाऊन म्हणतो आपण, डाऊनटाऊन न्यूयॉर्कमध्ये, LA मध्ये, दॅट्स वेअर द हाय राईज बिल्डिंग्स आर. ओके. दॅट्स वेअर दे यूज लॉट ऑफ स्टील अँड कॉन्क्रीट ओके फॉर हाय राईज बिल्डिंग्स. आणि जे लो राईज आहे तिथे वूड इज व्हेरी कॉमनली युज्ड. मग त्याच्यामध्ये सपोज तुमचं टाईप ऑफ बिल्डिंग इज बंगलो, तर तुम्ही ओनर आहात, तर तुम्ही यू अप्रोच अन आर्किटेक्ट. तर यू हॅव अ बॅक अँड फोर्थ डिस्कशन, देन यू डिझाईन बेसिक कॉन्सेप्ट, and then they appoint a contractor. So they could be a home builder. So this is for small rise buildings, but for large it's a different kind of, they have a general contractor, then trade contractors supplying rebar, concrete, plaster, gypsum board. तसे ते वेगळ्या प्रकारचं ते सप्लाय चेन आहे. ओके. त्याच्यामध्ये पण डिझाईन बिल्ड किंवा डिझाईन बिल्ड बिड असं वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स आहेत. आणि आपण युजली बघतो की US मध्ये मोस्ट ऑफ द रिजन्स असे आहेत की जिथे विंटरमध्ये बेसिकली टेम्परेचर खूप डाऊन होतं. बरोबर. सो ॲट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शन ह्याची काळजी कशी घेतली जाते की वॉर्म राहिलं पाहिजे? एक असतं की दे हॅव वूड फायर इनसाइड, बरं, पण ते सुद्धा किती रिस्की आहे की वूड फायर इनसाइड अ वूड हाऊस? नाही, सो हाऊ दे टेक केअर ऑफ दिस? दे थिंग कॉल्ड फायर प्लेस. द फायर प्लेस इज प्रॉपरली इन्सुलेटेड विथ फायर. त्याचं जे कव्हर असतं ते प्रॉपरली डिझाईन असतं. राईट. पण इन टर्म्स ऑफ द एनव्हलप इटसेल्फ, वुडनमध्येच ती हीटची इन्सुलेशनची हे असते, पॉवर असते. दॅट स्टॉप द हीट पर्क्युलेटिंग इन टू द हाऊस. आणि ॲडिशनली दे हॅव इन्सुलेशन बिटवीन द वॉल्स. ते लाकडाचे, वी कॉल इट स्टड, वुडन स्टड्स असतात, त्याच्यामध्ये इन्सुलेशन भरतात इवन इन द वॉल अँड द रूफ. ओके. हां, अँड दॅट इज वन टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन. सेकंड इज कॉन्क्रीटच्या, तुम्ही थर्मोकल बघितलं असेल तर थर्मोकलच्या आतमध्ये कॉन्क्रीट भरतात. ते ICF नावाचा एक तिथं कॉन्सेप्ट आहे. अच्छा. हां, दॅट ऑल्सो युज्ड इन हीट इन्सुलेशन. राईट. अँड थर्ड इज कॉल्ड प्रिकास्ट कॉन्क्रीट. त्याच्यामध्ये मध्ये इन्सुलेशन असतं, दोन्ही बाजूने कॉन्क्रीट असतं. तो एक प्रकार आहे इन्सुलेशनचा. राईट. आपण बऱ्याच वेळेला, आता मी पर्सनली बघितलेत, व्ह्युअर्सपैकी बऱ्याच लोकांनी बघितलं असेल की डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी याच्या ऑर मे बी सम अदर चॅनल्स की जिथे असे शोज येतात की ज्याच्यावर इन बेसिकली इन वुड्स कन्स्ट्रक्शन केली जातात. केबिन्स म्हणतात त्याला लोक. अँड विदिन फ्यू डेज दे मेड अप ऑल द सेटअप. सो हे कसं पॉसिबल होऊ शकतं? सो कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं? त्यांचं फार ऑटोमेशन खूप भयानक आहे. म्हणजे इवन इफ यू लुक ॲट द नेलिंग, दे हॅव नेलिंग गन्स. आपले मशीन गन कशा असतात, ते टक 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 तुम्ही जर बघितलं असाल, नेलिंग पण ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ हे होतं, मिनिट्स. आणि दे हॅव लॉट ऑफ कनेक्शन्स, हार्डवेअर सप्लायर्स. सिम्पसन स्ट्रॉंग नावाची कंपनी आहे. तर त्यांनी इतकं ते कस्टमाइज सगळं कनेक्शन बनवलेलं असतं, ते फटाफट बनवून जातात. ते हँगर्स म्हणा, होल्ड डाऊन्स म्हणा. बरोबर. तर ती पूर्ण इंडस्ट्रीज तशी डेव्हलप झालेली आहे अराउंड दॅट ऑटोमेशन आणि स्पीड. करेक्ट. सो हे तुम्ही म्हणलात वूड हे एक रिझन आहे की ज्याच्यामुळे बेसिकली अवेलेबिलिटी खूप आहे वूडची. त्याच्यामुळे डाऊनटाऊन सोडलं तर जे आउट ऑफ डाऊनटाऊन एरियाज आहेत जिथे युजली रेसिडेंट जास्त आहेत पण कमर्शियल हा पार्ट कमी आहे, अशा ठिकाणी वूडचे 2 स्टोरीड बिल्डिंग वगैरे बांधल्या जातात. पण अपार्ट फ्रॉम वूड अवेलेबिलिटी, बऱ्याच वेळेला आपण बघतो की बिकॉज ऑफ एनी स्टॉर्म, बिकॉज ऑफ एनी नॅचरल कॅलॅमिटीज खूप इझिली ही घरं व्हॅनिश्ड होतात. राईट. स्टील दे मेक दिस थिंग्स इन वूड. वाय? अगेन स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन आणि काही ठिकाणी बेसमेंट्स असतात इन केस ऑफ स्टॉर्म शेल्टर्स वगैरे. And they have proper evacuation route, in case of a disaster. Okay. And that's why that's how where we come into picture, structural engineer. Okay. So ते जे anchoring करणं फाउंडेशनला, that is our job. ते पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन करून असतं. तर कधी कधी काय होतं की
आता US मध्ये दे हॅव बिल्डिंग कोड्स. प्रत्येक स्टेटमध्ये स्पीड असतं, विंड स्पीड वगैरे असतो. किंवा इफ यू लुक ॲट कॅलिफोर्निया, ते फॉल्ट कुठे आहे, आय डोंट नो इफ यू वॉच सॅन अँड्रियाज मूवी, येस. तर ते पूर्ण तो जे भाग खचतो त्याच्याप्रमाणे ते सायस्मिक त्याचे पॅरामीटर्स आहेत, अर्थक्वेक पॅरामीटर्स, त्याप्रमाणे डिझाईन होतं. You calculate forces and you design the foundation and the anchorage. Okay. But sometimes when those natural parameters exceed design parameters, then that's how the they पूर्ण उडून जाणं त्यावेळेस होतं ते. करेक्ट. त्याला काही ऑप्शन नाही आहे. पण the objective is to minimize the damage. Correct. You can't stop the damage, but even they also have a strong column and weak beam एक कॉन्सेप्ट आहे. The structure will fail by design, पण तो डॅमेज जास्त होणार नाही केसमध्ये, असा पण एक कॉन्सेप्ट आहे. बरोबर बरोबर. सो तुमची कंपनी बेसिकली हेच स्ट्रक्चरल डिझायनिंगचं काम करायची थ्रू आउट मल्टी स्टोअर बिल्डिंग किंवा 2 स्टोरीड हाऊसेससाठी. बरोबर. US मध्ये इतकं व्हेरिएशन आहे ना डिझास्टरचं. इकडे अर्थक्वेक, इकडे हरिकेन, तिकडे ट्विस्टर, असं टोर्नाडोज, अनबिलिव्हेबल आहे. आणि हे प्रत्येक स्टेट वाईज सुद्धा बदलत जातात या गोष्टी, राईट? सो मग त्या वेळेला तुमचा क्लायंट कुठल्या स्टेटमध्ये असेल दॅट यू डझंट नो अबाउट दॅट, राईट? सो जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या SOW ज्याला आपण म्हणतो की स्कोप ऑफ वर्क जेव्हा तुमच्याकडे येतं, तेव्हा मग तुमची प्रोसेस US मध्ये कशी स्टार्ट व्हायची, की डिझाईन सुरुवात व्हायची का, तुमच्या क्लायंट मिटिंग व्हायच्या, कशी प्रोसेस असायची? आता एखादा जॉब आला की आम्ही पहिला विचारतो की तो लोकेशन कुठं आहे. तर त्या लोकेशन प्रमाणे, आणि इतकं ते ॲडव्हान्स आहे ना, इफ यू जस्ट पुट द ॲड्रेस, लेट से 1000 वेस्ट ॲव्हेन्यू लॉस एंजेलिस असं काय टाकलं तर तुम्हाला पूर्ण त्याचे पॅरामीटर्स मिळतात ऑनलाईन, डिझाईन पॅरामीटर्स. ते टाकलं की तुम्ही डिझाईन करता, आणि ते कुठला बिल्डिंग कोड ॲप्लिकेबल आहे, कुठले डेड लोड, लाईव्ह लोड त्याला असतात, ते सगळे तुम्हाला मिळतात ऑटोमॅटिकली. करेक्ट. तर ते पहिली गोष्ट की लोकेशन कुठे, त्यासाठी लोकल रूल्स अँड रेग्युलेशन्स, बिल्डिंग कोड कुठला आहे. इफ यू लुक ॲट ओव्हरऑल US, दे हॅव IBC, इंटरनॅशनल बिल्डिंग कोड. ओके. आणि कॅलिफोर्निया गेला की कॅलिफोर्निया बिल्डिंग कोड वेगळा आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही LA मध्ये गेला तर LAचा वेगळा कोड आहे. अच्छा, प्रत्येक सिटी स्टेट वेगवेगळे कोड्स आहेत. तर हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग अगेन एव्हरी सिटी हॅज अ सेपरेट बिल्डिंग परमिट डिपार्टमेंट. मग देन यू गेट करेक्शन्स, अँड दॅट्स हाऊ व्हेन आय शिफ्टेड टू LA, तो एक लर्निंग प्रोसेसमध्ये फार मोठा भाग होता की लॉट ऑफ करेक्शन्स वी यूज टू गेट फ्रॉम द सिटीज. मग एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसते, मग त्या करेक्शनमध्ये कळते की बाबा तुम्ही हे केलंय का, यू मेक शुअर दिस इज बीन टेकन केअर ऑफ, राईट? दिस इज हाऊ वी लर्न. करेक्ट. ओव्हर द इयर्स. सो ओव्हर द इयर्स तुम्ही म्हटलं तसं व्हेन यू स्टार्ट रादर, जेव्हा तुमचं हे लर्निंग प्रोसेस चालू होती, US मधलं तुमचं काम चालू होतं, एव्हरीथिंग गोज वेल, पण कधी असं झालं का की चॅलेंजिंग सिच्युएशन आली, यू गॉट स्टक समवेअर, रादर युअर टीम गॉट स्टक समवेअर, आणि त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, असे काही अनुभव आहेत का US मधले? म्हणजे डिझाईन वाईजच असतील, कारण काही काही गोष्टी फारच म्हणजे बियॉन्ड आवर नॉलेज किंवा कॅपेबिलिटी असतात. मग तिथे मग अरे काय करायचं, मग असा तो प्रश्न पडायचा. मग वी यूज टू कॉन्टॅक्ट, बघायचं की कोणी मिळतं का, कोणी एक्सपर्टीज. कधी कधी जे बिल्डिंग डिपार्टमेंट आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे विचारले आहेत प्रश्न. आणि अमेरिकेत कधी कधी दे ऑल्सो आउटसोर्स दिस सर्व्हिस टू थर्ड पार्टी, इट्स कॉल्ड प्लॅन चेकिंग एजन्सी. ओके. तर तिथं इफ यू हॅव स्ट्रॉंग रिलेशनशिप यू कॅन ऑल्सो टॉक टू दोज पीपल. ओके. तर अशा वेळेस अशा लोकांशी म्हणजे कॉल करून किंवा मदत घेऊन तेच आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो US मधला हा जो तुम्ही पूर्ण प्रवास सांगितलात की वेगवेगळ्या कंपनीत सोबत तुम्ही तिथे काम केलं, किती वर्षाचा हा ड्युरेशन होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही US मध्ये? अमेरिकेमध्ये ऑलमोस्ट क्लोज टू 3 years. राईट. सो विदिन 3 years युजली हे आपण ऐकतो की जेव्हा एखादा व्यक्ती आफ्टर डुईंग मास्टर तिथे जॉब करतो किंवा जॉब करण्यासाठी जेव्हा तिथे जातो, तेव्हा हे एक इंडियामध्ये ऐकलं जातं, हा काही परत येत नसतो. सो खूप कॉमन आहे, खूप कॉमन आहे, राईट? सो आणि हे माझ्या बाबतीत पण झालंय, बट स्टील आय एम हिअर, अनदर स्टोरी. सो 3 वर्षानंतर परत इंडियामध्ये येणं हे खूप डिफिकल्ट डिसिजन होता, राईट? सो काय थॉट प्रोसेस होती, काय येण्याचा डिसिजन घेतला, त्याच्याविषयी काय सांगाल? पण अनिकेत, यू माइट ॲग्री विथ मी, अजूनही तिथे जे आहेत ना त्यांनाही असं वाटतं अजूनही की तो डिलेमा नेहमी असतो, थांबायचं की जायचं. हो, प्रश्नच नाही. पण कसं ती तुमची वेळ असते, तुमची मुलं किती मोठे आहेत किंवा तुम्ही किती वर्षी ते काढलीत, हाऊ बॅड ऑर गुड यू आर यूज टू द लाईफस्टाईल. करेक्ट. तुम्हाला कशी वाटली तिथली लाईफस्टाईल?
वी एन्जॉयड आवर स्टे देअर. म्हणजे आम्ही त्यावेळेस हे नव्हतं, गुगल मॅप्स बहुतेक त्यावेळेस नव्हतं, तर GPS आम्ही घेऊन फिरायचो, गार्मिनचा वगैरे. तर वीकेंड आम्ही खूप फिरलो. म्हणजे आम्ही जितकं अमेरिकेत फिरलो तितकं आम्ही इंडियामध्ये नाही फिरलो अजून. अरे बाबा. ॲज अ फॅमिली एव्हरी वीकेंड जस्ट गेट द GPS, लावायचे गाडीला, हवं तिकडे जायचं. तर तो एक वेगळा अनुभव होता. लाईफस्टाईल इज डेफिनेटली डिफरंट. बरोबर. आणि थोडा वेळ लागेल आपल्याला त्या लेवलला पोहोचायला, पण प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे जसं आमच्या केसमध्ये जिथे आमचं ऑफिस होतं LA मध्ये, प्लेस इज कॉल्ड एल सेगंडो, राईट, नियर LA एअरपोर्ट. या, तिथे फार कमी इंडियन लोक होते. तर ते थोडंसं हे झालं, म्हणजे वी रिली फेल्ट होमसिक तिकडे असताना. तर आसपास कोणीच नाही. किंवा माझी मुलगी तन्वी, शी यूज टू फॉल सिक क्वाईट ऑफ्टन. वेदर व्हेरिएशन्स किंवा कोल्ड वेदर, तिला अस्थमा होता त्यावेळेस. तर ते इंडियामध्ये कसं तुम्हाला तो सपोर्ट असतो, फॅमिली सपोर्ट. ती पंकजाची आई, म्हणजे माझी वाईफ पंकजा, तिची आई किंवा बहिणी किंवा माझे कोणी असेल नातेवाईक, आपल्याला कसं कोणी येतं, एक सपोर्ट असतो. बरोबर. तो फार मोठा इम्पॅक्ट होता आमच्या लाईफमध्ये. वी फेल्ट व्हेरी लोनली वेन. आणि अमेरिकेत ज्यावेळेस मेडिकल सिच्युएशन येते ना, त्यावेळेस तुम्हाला ते फार जाणवतं. राईट. तर दॅट वॉज ट्रिगर. आणि परत इवन द डॉक्टर्स ॲक्सेस. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते राहायला, दे कॉल डॉक्टर्स ऑफिस. करेक्ट. डॉक्टर्स पण त्या ह्याच्यातच काम करतात, नॉर्मल फिजिशियन्स. वर्किंग आवर्स. वर्किंग आवर्स. आपल्याला ते आपण फार लकी आहोत. आपल्याला तो लोकांना त्याचा हे नाही कळत आहे, प्रिव्हिलेज्ड, की बाबा तुम्ही नॉक करा, डॉक्टर तुम्हाला भेटतात. किंवा आता कॉल केला, आता माझे जे आहेत ते, ही ऑल्सो रिप्लायज ऑन व्हॉट्सॲप, नो मॅटर व्हॉट टाइम. तर हा फार आपण एक लकी टू हॅव दॅट काइंड ऑफ. तर ते तिथं मिसिंग होतं. आणि अजून एक होतं, आय डोंट नो, ते बदललं असेल आता. आम्ही तिथे असताना डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला लागायची. आता मुलगी आजारी आहे, आपण लगेच त्यांना हवं असतं की बाबा जाऊन लगेच नाही का वॉक इन करावं. तिथे ऑप्शन नाही, यू टू कॉल, टेक द अपॉइंटमेंट. येस. तिथे गेल्यावर मग तुम्ही एका रूममध्ये बसा, तिथे अगेन दे डू समथिंग, देन शिफ्ट टू डिफरंट रूम. तर असे ते रूम चेंज करत शेवटी मी डॉक्टरला भेटतो. करेक्ट. तर दॅट प्रोसेस वॉज रिअली फ्रस्ट्रेटिंग. बरोबर. आणि अजून एक गोष्ट होती की कॉस्ट. आमची कंपनी छोटी असल्यामुळे इन्शुरन्सचा फार मोठा हे होता, प्रभाव होता. म्हणजे तुम्ही जर मोठी कंपनी असाल तर तुमची कंपनी इन्शुरन्सचा टेक केअर करते. आउट ऑफ द पॉकेट यू जस्ट पे $50 ऑर समथिंग. तर आमच्या केसमध्ये तसं थोडंसं तो हे झाला. म्हणजे लाईक तन्वीच्या केसमध्ये शी हॅड टू गो थ्रू रूट कॅनल ट्रीटमेंट. डेंटिस्ट इज व्हेरी लॉट ऑफ मनी, एक्सपेन्सिव्ह. आणि ओव्हरऑलच इन्शुरन्सचं प्रमाण सगळ्याच बाबतीत US मध्ये खूप आहे. की कुठलंही काम असलं, किंवा इफ यू आर बाईंग हाऊस, यू हॅव टू डू इन्शुरन्स, कार इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, जे इंडियामध्ये पण आहे, बट नो डाऊट त्याचं प्रमाण इंडियापेक्षाही खूप जास्त प्रमाणात US मध्ये आहे. आणि इफ यू आर नॉट, इफ यू डोंट हॅव एनी इन्शुरन्स पॉलिसीज विथ यू, यू विल जस्ट गेट बँकरप्ट. या, सो अशा भरपूर केस मी सुद्धा ऐकल्यात की जिथे काय म्हणतात, मेडिकलमुळं खूप प्रॉब्लेममध्ये इंडियन्स आले, किंवा बरीच आउट ऑफ US जी तिथे राहत आहेत मंडळी, जी बाकीच्या देशांमधली आहेत, त्यांना खूप प्रॉब्लेम आले. सो हा तुमचा मुद्दा अगदीच. आणि अजून एक महत्वाचं आहे की संध्याकाळी ऑफिस म्हणून आलं, पुन्हा ते घरची कामं करायची, जिथे आपल्याला इथे जे मेड किंवा आपली जी हेल्प आहे इंडियामध्ये. कार वॉशला माणूस येतो दररोज, बरोबर, गाडी धुवून जातो, बरोबर. तर तिथे आहेच, म्हणजे यू हॅव अ सेल्फ वॉशिंग वर ते सगळं असतं, पण स्टील द काइंड ऑफ लक्झरी यू हॅव हिअर, बरोबर, यू कॅन्ट बीट इट. बरोबर. अँड व्हॉट अबाउट फूड? फूडचं इट वॉज ओके. कारण पहिले 6 महिने जे होतो ना मी, त्यावेळेस मला म्हणजे त्यावेळेस मला कुक करता येत नव्हतं. आता म्हणजे कोविडमध्ये मी शिकलोय, पण त्यावेळेस ना खूप प्रॉब्लेम व्हायचे. ते रेडीमेड दे कॉल टॉर्टियाज, मेक्सिकन चपात्या असायच्या, त्या आणायच्या फ्रोझन, मग ते गरम करून खायच्या. बरोबर. राईस कुकर असतो, राईस लावायचा. असे खूप बेसिक असे दिवस काढले. पण आय गॉट सो फेड अप विथ ओव्हरऑल लाईफ तिथली, बिकॉज आय वॉज अलोन. तर आय टोल्ड माय बॉस की बाबा आय कॅन्ट हँडल इट. म्हणजे इवन विदिन 6 महिने, म्हणजे वेन आय वेंट देअर फर्स्ट इयर. And then my boss said, don't worry, I'm sending you one guy. So they sent one guy from Western Virginia to accompany me. आणि तो तिकडे त्यांनी तिथे मास्टर्स केलं होतं, आणि ही रिली म्हणजे कुक्स वेल. तो आल्यानंतर मला जरा असं रिलीफ मिळाला. बरोबर. बरोबर. आणि माय फॅमिली गॉट देअर.
करेक्ट. पण खरंच खूप म्हणजे आपल्याला बाहेर न बघताना लोकांसाठी असं वाटतं ओके US मध्ये एक्झॅक्टली पण प्रत्येकाला प्रत्येकाचा स्ट्रगल हा माहीत असतो की तिथे काय आपल्याला इथे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे लोकांचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. करेक्ट. सो मग इंडियामध्ये येण्याचं फायनली डिसाईड झालं अँड देन यू कम बॅक विथ युअर फॅमिली इन इंडिया. हा खूप दिवस डोक्यात विचार होता की काय करायचं, पण ज्यावेळेस 2008 मध्ये क्रॅश झाला लेमन ब्रदर्सचा, करेक्ट, त्यावेळेस आमचे बरेच कस्टमर्स बँकरप्ट झाले. आर्किटेक्ट्स, होम बिल्डर्स, दोज आर आवर प्रायमरी कस्टमर बेस. आणि त्याच्यानंतर तिथे ऑफिस ठेवणं वॉज रिअली इम्पॉसिबल फायनान्शियली. आमचे बॉस म्हटले की आता आपलं ऑफिस बंद करायचं आहे आणि यू कम बॅक टू वर्जिनिया, वेस्टर्न हेड ऑफिसला. ओके. पण त्याच वेळेस आमचं हे सगळं इट वॉज लाईक पायलिंग अप. तन्वीचा आजारपण, परत अजून एक पंकजा कुड नॉट वर्क बिकॉज ऑफ त्यावेळेस ना H1च्या डिपेंडंटला वर्क करायचं परमिट नसायचं. आता आय थिंक आहे EAD का त्याला काय म्हणतात, डिपेंडंट पीपल कॅन वर्क नाऊ. ओके. आय थिंक वेन बायडन केम इन टू समवेअर इट चेंज्ड. सो त्याला काही पिरियड असतो की मे बी आत्ता म्हणजे जसं तुम्ही म्हटलं तसं तेव्हा अलाउडच नव्हतं, पण आता काही असे रिस्ट्रिक्शन्स आहेत का की लेट्स से आल्यानंतर 6 महिने काम नाही करू शकत, 6 महिन्यानंतर? सध्याची मला नाही म्हणजे रेग्युलेशन्स, पण ज्यांना मी ओळखतो ते बऱ्यापैकी आता काम करतात, डिपेंडंट पण आताचे H1चे डिपेंडंट पण काम करतात. बरोबर. पण त्यावेळेस पंकजा कुड नॉट वर्क आणि शी यूज टू वर्क हिअर इन पुणे. शी वॉज अ लेक्चरर इन इन्स्टिट्यूट. बरं. तर ते दॅट वॉज अ व्हेरी डिप्रेसिंग फॉर हर. तो एक ट्रिगर पॉईंट होता. बरोबर. हा, मग ते एवढं नॉलेज, शिक्षण, ते म्हणजे सगळं ते कंबाईन झालं याच्यामध्ये. आणि मग वी फायनली, आणि ते क्रॅश झाला विच गिव्ह अस अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू कम बॅक. राईट. हा, मग फायनली मी तो कॉल घेतला. मग करेक्ट. कारण आता सुद्धा विजाचे बरेच प्रॉब्लेम्स चालू आहेत. आपण ऐकतोय की बरीच लोक आता भारतामध्ये परत येत आहेत बिकॉज ऑफ एनी रिझन, की आता तर लॉटरी सिस्टम आहे H1B साठी, राईट. सो त्याच्यामध्ये 3 चान्सेस आय सपोज मिळतात आणि त्याच्या बेसिसवर तुमचा विजा जर का अप्रूव्ह नाही झाला, यू हॅव टू कम बॅक टू इंडिया. बरोबर. सो इफ यू आस्क मी, ओव्हरऑल इट्स अ रिडिक्युलस सिस्टम. म्हणजे US चा जो बिझनेस विजा ना, B1 B2, इवन यू गो फॉर द इंटरव्ह्यू, यू गॉट बी व्हेरी लकी. ऑफिसरचा मूड कसा आहे, त्याची प्रोबेबिलिटी, त्यांच्याकडे काहीतरी असतील पॅरामीटर्स. बरोबर. समटाइम्स दे लुक ॲट द डॉक्युमेंट, दे डोंट इवन सी एनिथिंग अँड दे डिक्लाइन द विजा. हां. तर असं पण काही केसेस आहेत की माझ्या मित्रांचे की सिनियर अँड ज्युनियर बोथ वेंट, ज्युनियर गॉट द विजा, सिनियर गॉट डिक्लाइंड. अरे बापरे. हो, फारच ते व्हेरी व्हेरी वियर्ड आहे ते विजा प्रोसेस. सो कॉमन मॅनला ते कळण्याच्या पलीकडे. हो, इट्स व्हेरी वियर्ड. व्हेरी वियर्ड. आणि आता बदललं असेल, पण ज्यावेळेस आम्ही जायचो ना, ते मुंबईमध्ये एम्बसीच्या बाहेर, इट वॉज अ टॉर्चरस लाईन मध्ये उभं राहणं. आता बदललं असेल, पण दॅट वॉज हॉरिबल. राईट, ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे त्याच्यासाठीचे कष्टच जास्त आहेत असं मला वाटतं, रादर दॅन आय नो. एकदा सेटलअप झाल्यानंतर सगळ्या गोष्टी, जेव्हा तुमच्याकडे ग्रीन कार्ड येतं, जेव्हा, तर त्याच्यानंतर गोष्टी खूपच, येस, ऑप्शन्स मिळतात, बरेच बेनिफिट्स चालू होतात आणि ओव्हरऑल सिच्युएशन गेट चेंज्ड. बट टिल डेट ती एक तलवार असते, टांगती तलवार, की कधी काही होऊ शकतं अँड यू हॅव टू पॅक युअर बॅग्स अँड गो. सो राईट, ते हायर अँड फायरचं फार वेगळं कल्चर. हो. इफ द बिझनेस गोज डाऊन, यू नेव्हर नो ॲब्सोल्युटली जॉब किती हे आहे. बरोबर आहे. सो ही सिच्युएशन आता खूप उभी राहिली आहे. आणि मग तेव्हाची थॉट प्रोसेस काय असते की जेव्हा एवढे सगळे काय म्हणतात फायनान्शियल चेंज होणार आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये चेंज होणार आहेत, कारण लाईफस्टाईल सुद्धा खूप वेगळी आहे, राईट. तर हा डिसिजन घेतलात तर खरं, बट इथे आल्यानंतर पुढे काय, की जॉबच्या रिलेटेड, फायनान्सच्या रिलेटेड? पुण्यामध्ये त्यांचं ऑफिस होतं ना. अच्छा. ट्रान्सफर फ्रॉम LA टू पुणे ऑफिस. सो यू गॉट द सेम कंपनी. अच्छा, ओके. सो तो चान्स इतका इझिली मिळाला. हो, आय गॉट लकी देअर. वाव, ओके, राईट. सो तुम्ही पुण्यामध्ये परत आलात आणि तुमचं काम रेझ्युम केलं. कंपनी, पुणे ऑफिस. करेक्ट. पण 3 वर्ष नाही म्हटलं तरी खूप मोठा पिरियड आहे. सो अगेन वेन यू कम बॅक टू इंडिया, तर तो एक काय म्हणतात ट्रॅफिकच्या रिलेटेड, कल्चरच्या रिलेटेड, कामाचा प्रोफेशनलिझमच्या रिलेटेड, अगेन इट्स अ कल्चरल शॉक, राईट. त्यावेळेस तर मी इतकं बदललं होतं ना, म्हणजे वेन आय वेंट टू US, आणि आय डोंट बहुतेक त्याच काळामध्ये ना इतक्या गाड्या वाढल्या पुण्यामध्ये, ट्रॅफिक बिकेम रिली वर्स्ट.
मग मला आल्यानंतर फार त्रास झाला म्हणजे ड्रायव्हिंगचा वगैरे. मग मला सांगायचे माझे कॉलिग्स की बाबा ओके यू जस्ट स्टे ऑन द राईट लेन, तुमच्या इकडे कोणी नसणार आहे, जस्ट म्हणजे तुम्हाला जस्ट एकच साईड फेस करायची ट्रॅफिकमध्ये. असे काय काय मग ट्रिक्स हळूहळू शिकलो मी. उलट झालं ते. पुण्यामधून इथेच ट्रॅफिक शिकायला लागलं ड्रायव्हिंग सेन्स. करेक्ट. पण बऱ्याच वेळेला आपण असं होतं की चल ना काय नाटक करतोय, इतके वर्ष होताच की पुण्यामध्ये, असं ऐकायला येतं आपल्याला. पण खरंच ही टफ सिच्युएशन असते की जेव्हा भरी काळ छोटा असेल बट ते कोपअप करणं, त्या गोष्टी काय म्हणतात तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलला मॅच करणं हे खूप डिफिकल्ट जातं, राईट? सो इथे आल्यानंतर तुमचा प्रवास चालू झाला अगेन बॅक टू द सेम कंपनी. इंटरेस्टिंग गंमत आहे मुलीची. ती तिथे असताना शी गॉट दॅट अमेरिकन ऍक्सेंट आणि शी ऑल्सो लर्न स्पॅनिश. तिच्या प्री-स्कूलला ती स्पॅनिश पण शिकलेली आहे. बरं. मग इथे आल्यानंतर ती गमतीची गोष्ट म्हणजे शी वॉज स्ट्रगलिंग टू कम्युनिकेट विथ हर आजी. आजीला कळायचंच नाही काय बोलते. अच्छा. पण तो एक त्याला वेळ लागला ते अगेन त्या ट्रान्झिशन फ्लेवर होता तिला नॉर्मल यायला म्हणजे आपल्या ऍक्सेंट मध्ये. बरोबर आहे. पण की के सॉलिड. राईट. मजा यायची आजीची तिची. राईट. सो इथलं काम चालू झालं अगेन. सो इथे किती वर्ष मग पुढे जॉब केला तुम्ही? मग आल्यानंतर मग आय जॉईन दिस कंपनी आणि आफ्टर फ्यू मंथ्स आय जॉईन अनदर कंपनी. आय गॉट अ गुड पोझिशन देअर ॲज अ ग्रुप लीड फॉर स्वीडिश क्लायंट. बरं. तर तिथे त्यांनी नवीन बिझनेस सुरू करायचा, सर्व्हिसेस ऑफर करायचा त्यांचा प्लॅन होता. तर दॅट वॉज अगेन अ गुड ऑपॉर्च्युनिटी. बरोबर. दॅट अगेन वेंट फॉर 11 years. तर म्हणजे मी आतापर्यंत 3च कंपन्या म्हणजे काम केलेलं आहे ॲज अन एम्प्लॉई. ओके. बट हायर पोझिशन्स. हो, हायर पोझिशन प्युअरली. मग त्याच्यामध्ये मला खूप छान आय गॉट ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे आय जॉईन एज अ ग्रुप लीड, देन आय बिकम द ऑपरेशन्स हेड. आणि मग बिकॉज ऑफ द रिसेशन आय हॅड सम टाइम टू परस्यू सम एज्युकेशन. राईट. आणि त्याच वेळेस मग मी आय जॉईन एक्झिक्युटिव्ह MBA इन सिम्बॉयसिस SCMHRD. तर ते संध्याकाळी अगेन दॅट वॉज अ व्हेरी अनिकेत इंटरेस्टिंग थिंग की आफ्टर ऑफिस आवर्स लिव्हिंग कॅम्प at 6:30 and going to Hinjawadi to attend classes at 7 p.m. So 7 p.m. to 10 p.m. again every day. अरे बापरे. For 2.5 years. Traveling, attending classes after the work day. आणि मग वीकेंडला सबमिशन्स, ग्रुप डिस्कशन्स, प्रेझेंटेशन्स त्यांचं असायचं MBAचं. राईट. तर पूर्ण 2.5 years वॉज अ टफ पिरियड. करेक्ट. सो पंकजाने मला खूप खूप सपोर्ट केला. इमॅजिन माझा काहीच वेळ म्हणजे घरामध्ये जात नव्हता. करेक्ट. नाही, मी त्या फॅमिली बॅकग्राऊंडवर रादर फॅमिली सपोर्टवर येणारच होतो की हे सगळे डिसिजन्स नक्कीच तुमच्या डोक्यात जरी चालू असले आणि ही एका दिवसाची प्रोसेस नाही, एका महिन्याची प्रोसेस नाही, इट गोज वेल लाईक एक गुड अमाऊंट ऑफ टाईम तुम्ही घेतला असेल. सो फॅमिलीचा सपोर्ट पण तितकाच महत्त्वाचा आहे. जरी मुलगी लहान असली त्यावेळेला तरी युअर वाईफ, राईट? तर ते कसं बेसिकली गणित जुळून आलं की कसा सपोर्ट मिळाला वाईफचा आणि कशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला तुम्हाला इवन इफ टू कम बॅक टू इंडिया? नाही, इवन तिने फारच आता अमेरिकेमध्ये पण इझी नाही आहे. PE एक्झाम जी दिली मी कॅलिफोर्नियाची, इट्स अ लायसन्स ऑफ प्रॅक्टिसिंग सिव्हिल इंजिनिअरिंग. राईट. तर तिथे पण ती पूर्ण तर 50 स्टेट्स आहेत US मध्ये, त्याच्यामुळे सगळ्यात टफ एक्झाम कॅलिफोर्नियाची आहे बिकॉज ऑफ अर्थक्वेक रेग्युलेशन्स. आणि दे हॅव 2 more ॲडिशनल एक्झाम्स, सर्वेइंग आणि सायझमिक स्पेशल. ओके. तर त्याला मला फार अभ्यासला वेळ द्यायला लागायचा ऑफिस नंतर आल्यानंतर. परत तिथे पण तेच पहाटेपर्यंत अभ्यास करणं वगैरे. तर तिने तिथे फार सपोर्ट केला. तिने प्रत्येक वेळेस शी इज माय म्हणजे खरंच खूप मोठा पिलर आहे, स्ट्रॉंग पिलर इन द ओव्हरऑल करिअर. आता आपण बोलूच या कंपनीमध्ये पण, ओव्हरऑल करिअर, पर्सनल लाईफ, शी इज अमेझिंग. बरोबर. तर येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे ज्याच्याबद्दल मला ऐकायची खूप उत्सुकता आहे की सगळ्यात पहिले मला सांगा की टार्गेट AEC ग्लोबल हे नाव सुचलं कसं? टार्गेट आता तुम्ही राहिला कॅलिफोर्निया, तुम्हाला ते टार्गेट नावाची फार मोठी चेन आहे अमेरिकेत स्टोअर्सची. बरोबर. तर टार्गेट म्हटलं की क्वालिटी, एक असे इमेज तयार होते. आणि द मोमेंट यू सी, जसं मॅकडॉनल्डचं ते गोल्डन आर्चेस आहे तसं तुम्ही जर लोगो बघितला टार्गेटचा लगेच कळतो की हे टार्गेट इथे स्टोअर दिसतंय. करेक्ट. तो रेड सर्कल विथ डॉट. बरोबर. तर तसं मला एक करायचं हे होतं डोक्यामध्ये की अशी कधी कंपनी बनवायची की त्याचं ब्रँड असं आमच्या याच्यामध्ये कळेल इंडस्ट्रीमध्ये लोकांना, आणि नोन फॉर हिट्स क्वालिटी आणि सर्व्हिस.
तर तो दॅट वॉज इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट टार्गेट स्टोअर्स पासून आणि ती इमेज अमेरिकेमध्ये आहे. आणि दुसरा होता की लोकांना नाव लक्षात राहायला पाहिजे इझिली. तर बऱ्याच कंपन्या दे कम अप विथ ॲक्रोनेम्स, काहीतरी शब्द जोडून करतात, डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स ऑल्सो. तर तसं माझं नव्हतं. आय वॉन्ट टू कीप इट सिम्पल. ओके, दॅट्स हाऊ टार्गेट केम. आता पण क्लायंटच्या मीटिंग त्यांना कळतं की टार्गेट पटकन कळतं. राईट. सो इट इज युअर थॉट प्रोसेस, इट्स युअर कन्सेप्ट. येस, ॲब्सोल्युटली अमेझिंग. सो टार्गेटची जेव्हा सुरुवात झाली तर मला माहिती आहे की तुमच्या कंपनीमध्ये 3 डायरेक्टर्स आहेत, राईट? सो त्याची स्टोरी काय आहे की जेव्हा जॉब अगेन थर्ड शिफ्ट, राईट, खूप मोठा डिसिजन की एकतर US मध्ये जाणं पहिला थिंग, देन अगेन कम बॅक टू इंडिया विथ फॅमिली, आणि त्याच्यानंतर परत मोठ्या एका पोस्टवर विथ गुड अमाऊंट ऑफ सॅलरी तुम्ही जॉब करत होता, तो सोडून कंपनीची सुरुवात करणं. त्याचे काय मेमरीज आहेत बेसिकली? आय थिंक आपण बोलू नाही, पण वेन आय वॉज अन एम्प्लॉई, म्हणजे लास्ट पोझिशन आय हेल्ड वॉज व्हाईस प्रेसिडेंट. बरोबर. आय वॉज हेड ऑफ नॉर्थ अमेरिका, US अँड कॅनडा फॉर AEC इंडस्ट्री. तर त्यावेळेस गुड सॅलरी, गुड पोझिशन, गुड कंपनी, आणि त्यावेळेस माझ्या मर्सिडीज होती. आय वॉज अन एम्प्लॉई. तर मला ते थोडंसं ब्रँडचं माझं वेगळंच आहे कनेक्शन. लेट्स लिव्ह आवर लाईफ, असं ते माझं एक आहे कॉन्सेप्ट. म्हणजे मला कारचं फार फॅसिनेशन आहे, आणि ते इट्स कमिंग फ्रॉम माय US ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स. वेन यू गो देअर, यू गेट टू सी लॉट ऑफ डिफरंट ब्रँड्स अँड कार्स. वेन यू रेंट द कार, यू ट्राय डिफरंट मॉडेल्स, राईट. तर ते एक आहे वेगळा अँगल. पण दुसरा म्हणजे पंकजाचं, म्हणजे वेन आय डीड माय MBA, एक्झिक्युटिव्ह MBA, तिचं म्हणजे वाय शी वॉज डुईंग इट, की ती म्हणायची की आय वॉन्ट टू सी यू ॲज अ CEO ऑफ अ कंपनी. आणि ते MBA आय वॉज वर्किंग विथ दॅट अदर कंपनी, 1000+ पीपल कंपनी. तर तिथे ते फार डिफिकल्ट होतं की ऑलरेडी माझ्यापुढे सिनियर्स होते. बरोबर. आणि दुसरा पुन्हा न्यूनगंड की आपल्यात ती नाहीच कॅपेबिलिटी, जमेल का, जमेल का, आपण कधी होणारच नाही. तर तो एक अँगल होता. पण कोविडमध्ये काय आलं की वर्क फ्रॉम होम होता, थोडा वेळ मिळाला स्वतःच्या म्हणजे करिअरचा, किंवा काय पुढे. VP म्हणजे ऑलरेडी आय वॉज ॲट द टॉप ऑफ द म्हणजे कंपनी इन द ऑर्ग चार्ट. बरोबर. म्हटलं का त्याच्या पुढे काय दिसत नाही, म्हणजे पुढे काय करणार, आणि समथिंग आय वॉज नॉट एन्जॉईंग इवन ॲट अ VP लेवल. बरोबर. तर म्हटलं आता वेळ आहे की लेट्स बी इंडिपेंडंट, स्टार्ट समथिंग ऑफ अवर ओन. आणि त्यावेळेस जे प्रमोद चौगुले आहेत डिरेक्टर, थर्ड डिरेक्टर, तर प्रमोद माझ्या टीममध्ये होता. म्हणजे द फर्स्ट कंपनी हू सेंट मी टू US ऑन H1, तिथे तो माझ्या टीममध्ये होता, आणि आम्ही कायम भेटायचो. ओके. US मध्ये नाही, इथे इंडियामध्ये. तो इथे असायचा. आणि पण तो थोडासा असं काय म्हणतात त्याला, ॲम्बिशियस, म्हणजे काहीतरी करावं आपण. बरोबर. आणि ही न्यू की बाबा मी सेल्समध्ये म्हणजे आय कॅन ब्रिंग बिझनेस आणि ही कॅन डू एक्झिक्युशन. तर तो मला पुश करायचा ज्यावेळेस भेटायचो आम्ही. बऱ्याच वेळा भेटलो आम्ही, पण तो कधी असा एक ट्रिगर पण आलाच नाही. पण कोविडमध्ये काय आलं की एक पॉईंट आला की माझ्या करिअरमध्ये टॉपला होतो, म्हटलं तर सुरू करा. मग त्यावेळेस प्रमोद मग घरी आला. आणि पंकजा, म्हणजे मी तर बोलेन, म्हणजे शी इज व्हेरी स्ट्रॉंग मेंटली. थोडंसं मी कसं आहे की मी हो नाही तळ्यात माहीत असतो बऱ्याच वेळा. तिचं कसं आर्यापार, एक घाव दोन तुकडे. तर ती आमची मीटिंग झाली आमच्या घरामध्ये. प्रमोद आला, मग पंकजा आणि माझा कॉल चालू होता ऑनलाईन, आणि ते म्हटले ते त्यांचं झालं डिस्कशन बाहेर काही हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये. आणि वेन आय केम आउट, ते म्हटले की काही नाही, तुम्ही धंदा आणा, आम्ही सगळं बघतो ऑन द ग्राउंड, ऑपरेशन्स, फायनान्स सगळं बघतो. राईट. अँड दॅट वॉज दॅट डिसिजन, लाईक ओके लेट स्टार्ट. बरोबर. हां, त्यावेळेस सुरू केली आम्ही कंपनी. करेक्ट. सो ऑफिस कुठे होतं पहिलं तुमचं? नाही, पहिलं तर ते वर्क फ्रॉम होमच होतं ना इनिशियली. तर प्रमोद सगळं ड्राफ्टिंग करायचा स्वतः. बरोबर. आणि आय क्रॅक्ट अ कस्टमर, आणि देन आय फोकस्ड ऑन सेल्स. तर माझं सेल्स, पंकजा फायनान्स, आणि प्रमोद टेक्निकल डिलिव्हरी. बरं. असं ते इक्वेशन जुळून आलं. वा. आणि मग ते काम म्हणजे मग काय, नॉट लुकिंग बॅक आफ्टर दॅट. करेक्ट. मग काम वाढलं, मग आपण बोलूच, म्हणजे मग अमित आला. बरोबर. नाही, मला तेच जाणून घ्यायचंय की जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 जण तर कळले. सो हाऊ यू बिल्ड अप दिस कंपनी? कारण मला माहिती आहे अराउंड 78
लोक आता आता 83 रफली आहेत. आता 83 झालेत. सी आपलं बोलणं झाल्यानंतर इन बिटवीन डेज नाही, मी कालच आमचं हे बघितलं मागच्या वर्षी आम्ही होतो 42, वाव आता 83. म्हणजे मला पण ते आपण बोलूया म्हणजे मला करेक्ट खरंच करेक्ट म्हणजे आय डोंट बिलीव्ह इट की अरे आपण खरंच फ्रॉम विदिन 4 इयर्स. विदिन 4 years. it's येस, not इट्स easy. ट्रिमेंडस ग्रोथ हो, राईट. हो. सो ओव्हरऑल तुम्ही सेल्स बघायला सुरुवात केलीत मॅडम, फायनान्स आणि ऑपरेशन्स अँड डिलिव्हरीचा पार्ट तुमचे प्रमोद. थर्ड पार्टनर राईट. सो सुरुवात करताना अगेन नाही म्हटलं तरी तुमचा एक्सपिरियन्स सगळ्या लोकांचा असला तरी चॅलेंजेस ही येतातच. हो. जसे US मध्ये मी एक प्रश्न विचारला होता की काय तिकडे चॅलेंजेस आले, तसेच सेम क्वेश्चन मला तुम्हाला परत विचारायचं आहे की एंटरप्रिनरशिप जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा तर पहिला हा प्रश्न होता चॅलेंजेस. मी येतो चॅलेंजेसवर, पण युजली आपण ऐकतो की आफ्टर डिग्री 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन लोक कंपनीज चालू करतात राईट, बिकॉज ऑफ एनी रिझन की आउट ऑफ पॅशन असेल किंवा आता बऱ्याच वेळेला असं होतं की अरे कुठे जॉब मिळत नाही तर चला आपण काहीतरी सुरुवात करू, असं होतं. तर ॲट धिस एज आफ्टर धिस लॉंग एक्सपिरियन्स एक कंपनी चालू करणं हे कुठेतरी तुम्हाला चॅलेंजिंग आणि टफ टास्क वाटलं होतं का? नाही, ज्यावेळेस सुरू केली ना त्यावेळेस असं वाटलं की अरे हे आधी केलं असतं ना तर अजून आपण कुठे पोहोचलो असतो. राईट. पण जर आम्ही 10 वर्षापूर्वी मे बी त्यावेळेस त्याच्या नव्हत्या कंडिशन्स फायनान्शियली, किंवा आता तुम्ही जर म्हणजे एक पॅरामीटर असं आहे की वी वेटेड फॉर फायनान्स म्हणजे मनी इन द बँक सो वी कॅन सर्वाईव्ह फॉर अ इयर ॲटलिस्ट, जी आमची लाईफस्टाईल आहे. तर आमचा ॲक्च्युली प्लॅन होता घर घ्यायचा, प्रॉपर्टी घ्यायची. बरं. तर त्यासाठी आम्ही पैसे साठवले होते. पण मग मी तो इथे डायव्हर्ट केला पैसा. अच्छा. पण जर आम्ही आधी केलं असतं तर ते शक्य नव्हतं. आणि दुसरं ते पुन्हा प्लेईंग सेफ की बाबा रिस्क नको घ्यायला, कम्फर्ट झोन. मग त्याच्यामुळे तो निर्णय होत नव्हता. हे डोक्यामध्ये यायचं की करूया पण बाबा इफ डझंट वर्क मग पगार लोकांचे द्यायचे कसे, अशा पण गोष्टी होत्या. मग ती भीती होती काय मनामध्ये. करेक्ट. त्यामुळे इट टूक सम टाइम. पण लाईक इट हॅपन्ड विथ KFC वगैरे. आय हॅव सीन अदर स्टोरीज की एज डझंट मॅटर. ॲब्सोल्युटली. इट्स अ मॅटर ऑफ जस्ट टेकिंग दॅट वन स्टेप अँड देन डोंट लुक बॅक. करेक्ट. आणि म्हटलं मे बी इट्स अ राईट, मे बी दॅट लेवल ऑफ मॅच्युरिटी इज देअर, मेकिंग मिस्टेक्स, लर्निंग्स. सो मग म्हटलं डझंट मॅटर, लेट स्टार्ट. करेक्ट. सो हा सगळा जेव्हा सपोर्ट मिळाला, जेव्हा सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तेव्हा काय विजन ठेवलं होतं तुम्ही की टार्गेटला कुठल्या लेवलला घेऊन जायचं आहे? इव्हन आफ्टर यू हॅव स्टार्टेड दिस इन कोविड, काय विजन होतं डोळ्यासमोर? खरंच म्हणजे काही नव्हतं अनिकेत. म्हणजे ऑनेस्टली ना, आता मी MBA केलं. MBA मध्ये तुम्ही म्हणजे दे प्रिपेअर बिझनेस प्लॅन, फोरकास्ट, स्वॉट अनालिसिस. आता मी सॉरी म्हणजे असं सांगत नाही की करू नये, ते केलंच पाहिजे. पण आमच्या केसमध्ये आम्ही जस्ट ते सुरू केलं, हंटिंग सुरू केलं. वी गॉट सक्सेसेस आणि वी केप्ट हायरिंग पीपल आणि त्याचं बिल्डअप होत गेला. तर तसं ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस काय प्लॅन होता, जस्ट बी इंडिपेंडंट. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वी स्ट्रगल विथ वन थिंग, टू क्रिएट वर्क प्लेस वेअर पीपल कॅन एन्जॉय देअर वर्क, दे आर सॅटिस्फाईड विथ वॉट दे आर डुईंग. तर असं एखादं वर्क कल्चर क्रिएट करावं. तर आता तुम्ही आमच्या ऑफिस झाला तर तुम्हाला कळेल की ते एक वेगळ्या प्रकारचं कल्चर आहे. व्हेरी पीपल फ्रेंडली, फ्लेक्झिबल, डिफरंट काइंड ऑफ ॲम्बियन्स और कल्चर. बरोबर. तसं एक करावं क्रिएट. आणि तिसरा एक मोठा होता पॅरामीटर की जी मी आतापर्यंत अनुभवलं आहे की बऱ्याच कंपनी इंडियामध्ये आउटसोर्सिंगमध्ये आमच्या फील्डमध्ये. ओके. आणि वेन आय मीट कस्टमर्स तर त्यांना दे शेअर देअर एक्सपिरियन्सेस की बाबा ह्या कंपनीने असं केलं आणि असा त्यांना अनुभव आला. तर अशी एखादी कंपनी बनवावी की जिथे इंडियाची इमेज आपण इलेव्हेट करावी. अमेझिंग. सो दॅट वॉज अ व्हेरी क्रुशियल पॅरामीटर की म्हणून तुम्ही जर माझं बघाल की कामामध्ये मी खूप स्ट्रिक्ट आहे. बरोबर. एक कॉमा किंवा पंक्च्युएशन, ग्रामर, ग्राफिकल लाईन टाईप्स, थिक लाईन, ते फार मी बघतो. म्हणजे ते अमेरिकन्स आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. राईट. सो इफ यू पे क्लोज अटेन्शन टू दिस स्मॉल थिंग्स ना, आय थिंक यू हॅव अ ग्रेट फ्युचर. करेक्ट. आणि ते खूप मॅटर करतं अमेरिकेमध्ये. बरोबर. सो जेव्हा तुम्ही टार्गेटची सुरुवात केलीत, आत्ताच तुम्ही सांगितलं की तिघांचे रोल सेटअप झाले, कामाचं स्वरूप डिझाईन झालं, सेल्सचा पार्ट कोण करणार आहे, कोण फायनान्स बघणार आहे, या सगळ्या गोष्टी डिसाईड झाल्या. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल सेल्स करायला सुरुवात केलीत इन टर्म्स ऑफ युअर कंपनी ॲज अ एंटरप्रिनर,
तेव्हा काय टफ सिच्युएशन्स होत्या, काय चॅलेंजेस आले इनिशियली जेव्हा तुम्ही तुमचं मार्केट आउट ऑफ इंडिया आहे, जरी कनेक्शन्स असतील, जरी कॉन्टॅक्ट असतील, तरी ती एक सुरुवात होती अगेन, आणि तिथनं तो बिझनेस घेऊन यायचा होता बॅक टू इंडिया. सो तो स्ट्रगल कसा होता? मेन म्हणजे इनिशियली मॅनपॉवरचा खूप चॅलेंज असतो. म्हणजे आय कांट हायर नॉन बिलेबल पीपल लाईक सेल्स पीपल. राईट. त्यामुळे मला सगळं कोल्ड कॉलिंगपासून, डेटा मायनिंगपासून, डिमांड जनरेशन, कोल्ड कॉलिंग, सेटिंग ऑफ अपॉइंटमेंट सगळं मलाच करायला लागायचं. तर दॅट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज. आणि दुसरं फंडिंगचा होता, कारण US ट्रॅव्हल थोडंसं हेच असतं, म्हणजे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. करेक्ट. तर आमचा जो हा होता की घरासाठी जो पैसा काढलेला आहे बाजूला, त्याला आम्ही परत तिथे रिन्व्हेस्ट आम्हाला करता आलं या गोष्टींमध्ये. करेक्ट. आणि मग हळूहळू आय कुडंट अफोर्ड अ एक्सपिरियन्स्ड सेल्स गाय ऑल्सो. मग आम्ही एकाला घेतलं, दिस गाय वॉज फ्रॉम अ साईट एक्सपिरियन्स. मग त्याला काहीच अनुभव नाही सेल्सचा. करेक्ट. मग त्याला ते ग्रूम करणं, राईट फ्रॉम लाईक अ क्लीन स्लेट. बरोबर. दॅट वॉज अ बिग चॅलेंज. करेक्ट. कारण सेल्स म्हटल्यानंतर माझं स्वतःचं मत असं आहे, पर्सनल ओपिनियन इज, जेव्हा त्याला टेक्निकल नॉलेज असतं तेव्हा तो जास्त चांगला सेल्स करू शकतो रादर दॅन अन MBA पर्सन, आय सपोज, किंवा एनी फ्रॉम बिझनेस बॅकग्राऊंड. सो हा माझा फार महत्वाचा पॉईंट आहे. आय मीन यू राईटली सेड. आणि तो माझ्या बाबतीत खूप मोठा त्याने रोल प्ले केला आहे. कारण वेन आय गो टू द क्लायंट मीटिंग्स, ज्यावेळेस मी टेक्निकल बोलतो, आता क्लायंट ड्रॉइंग आणतो, तो सांगतो, एक्सप्लेन करतो, स्कोप सांगतो, बरोबर, आणि आय गिव्ह हिम इनपुट्स राईट देअर, टेक्निकल इनपुट्स. दॅट्स हाऊ आय गेट द कॉन्फिडन्स. माझं जे क्लोजर आहे त्याच्यामुळे म्हणजे माझे हिट्स खूप स्ट्रॉंग आहेत, सक्सेस रेशो खूप स्ट्रॉंग आहे राईट क्लोजरमध्ये. करेक्ट. आणि तिथे तो एक इम्पॅक्ट क्रिएट करतो ना क्लायंटवर, की अल्टिमेटली तुमचं सर्टिफिकेशन कॅलिफोर्नियामधलं हे सगळ्यात पहिले जे तुमचा सील तुमच्या ड्रॉइंग्सवर येतं, USP. ॲब्सोल्युटली. सो ते सगळ्यात पहिला रोल प्ले करतं, की जिथे क्लायंटला कॉन्फिडन्स येतो की बॉस ये बंदे में दम आहे कुछ तो. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यासोबतचं. इवन इफ यू से इंट्रोवर्ट, मला तर अजूनपर्यंत वाटलेलं नाही आहेत. हे बदललंय, इव्होल्युशन म्हणतो ना मी. यू विल नॉट बिलीव्ह म्हणजे हाऊ आय वॉज, म्हणजे मलाच खरंच विश्वास बसत नाही की मी आता असं ह्या लेवलला म्हणजे बोलू शकतो. करेक्ट. जो मागचा जो मी द स्टोरी आय शेअर्ड ॲट अ बिझनेस इव्हेंट ॲट पिओनियर सप्टेंबरमध्ये मागच्या वर्षी, म्हणजे ती म्हणजे नॉन स्टॉप आय स्पोक फॉर 30 minutes. वाव. आय नेव्हर इमॅजिन की आय कुड स्पीक फॉर दॅट लॉंग ऑन अ स्टेज. राईट. कारण तो नेहमी तो फिअर असतो स्टेजचा, नो मॅटर हाऊ आवडता विषय असला तरी. ओल्ड आय एम. बरोबर आहे. तर ते झालं इव्होल्युशन. म्हणजे खरंच अनबिलिव्हेबल आहे. इवन आय डोंट बिलीव्ह इट. करेक्ट. करेक्ट. सो नो डाऊट तुम्ही तुमच्या टेक्निकल क्वालिटीजमध्ये स्ट्रॉंग आहात, तुमच्या ओव्हरऑल सेल्स कम्युनिकेशन आणि पिचिंगमध्ये स्ट्रॉंग आहात, पण कुठेतरी जेव्हा वेन देर इज अ फॅमिली इन्व्हॉल्ड, जसं तो फायनान्सच्या हेड तुमच्या मिसेस आहेत, तर हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी, की जेव्हा तुम्ही कामाचं गोष्टी बोलता इन टर्म्स ऑफ युअर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ, हे दोन्ही बॅलन्स करणं, तेव्हा कुठेतरी खटके उडतात का? खूप कॉमन आहे. नाही, हे दोघे घरामध्ये पण तेच, ऑफिसमध्ये पण तेच. पण काय होतं की ऑफिसमध्ये आता मी इतका बिझी होतो ना, म्हणजे आम्हाला लिटरली दोघे ऑफिसमध्ये असतो पण आम्हाला बोलायला वेळ मिळत नाही. अशी पण सिच्युएशन असते. अनलेस वी हॅव अ कॉमन अजेंडा आहे, सपोज HR मीटिंग आहे, अकाउंट रिसिबलची मीटिंग आहे, कॉमन थिंग्स, ॲडमिनचं काय असेल, वी आर ऑल, त्यावेळेस आम्ही एकत्रित बोलतो. पण माझं वेगळं चालू असतं ऑफिसमध्ये. कम्प्लिटली वी आर व्हेरी प्रोफेशनल्स. शी कॉल्स मी सर इन द ऑफिस. वाव. हां, आणि ते आहे, आम्ही तसं ठेवलेलं आहे कल्चर एक ऑफिसमध्ये. पण घरी गेले की काही गोष्टी यू कॅन्ट, मशीन नाही की तुम्ही स्विच ऑफ करता. एक्झॅक्टली. तर ते होतं नॅचरली. घरी जाऊन मग कॅरी फॉरवर्ड होतं, मग ऑफिसचे विषय घरी डिस्कस होतात. तर ते होतं. आणि ॲज अ सेड, आम्ही विरुद्ध स्वभावाचे आहोत, त्यामुळे खटके उडतात आणि ते नॅचरल आहे. पण शेवटी अल्टिमेट त्याचा जो पॉझिटिव्ह जो आउटकम आहे, बरोबर, दॅट्स इन द इंटरेस्ट ऑफ द कंपनी. करेक्ट. तर तो फार मोठा म्हणजे हे आहे. आणि को फाउंडर्समध्ये युजली हे आपण बघत आलोय की को फाउंडर्समध्ये युजली छोट्या छोट्या गोष्टींवरनं खटके उडणं, त्याच्यामुळे होणारे इम्पॅक्ट हे खूप जास्त कॉमन आहेत. सो हाऊ युअर रिलेशन इन बिटवीन यू थ्री? आम्ही खूप असं समजून घेतो एकमेकांना. आणि प्रमोद, आम्ही इतके वर्ष एकमेकांना ओळखतो, तर कुठे कुठे होतात, बरोबर, पण इन द म्हणजे कंपनीच्या इंटरेस्टमध्ये शेवटी ते आम्ही समजून घेतो एकमेकांना. बरोबर. आणि कुठेतरी आम्ही काय म्हणतो, मॅच्युरिटी लेवल आणलेली प्रत्येकाने, की जरी काय झालं तरी एकत्र येऊन ते रिझॉल्व्ह करायचे.
जे काही गॅप्स असतील ते. बरोबर. आम्ही डिस्कस करतो ओपनली, ट्रान्सपरंटली. करेक्ट. आणि जे सपोज इफ आय डोंट लाईक समथिंग अबाउट हिम, ही डझंट लाईक, आम्ही म्हणजे वी आर नॉट हेजिटंट टू डिस्कस, वी आर व्हेरी ब्लंट. हो. मग ते डिस्कस करून सोडा. अदरवाईज काय तुम्ही ते मनामध्ये ठेवता, परत त्याचे इनडायरेक्ट काही इम्पॅक्ट होऊ शकतात कंपनीला. बरोबर. विच विल हार्म द कंपनी. करेक्ट. त्यामुळे ओव्हरऑल कंपनी इज अ टॉप लेवल. मग आमचे पर्सनल इगोज वगैरे सगळे बाजूला असतात. ते आम्ही समजून घेतलं एकमेकांचं. बरोबर. सो जेव्हा हा ट्रान्झिशन पिरियड होता, जेव्हा तुम्ही कंपनीची सुरुवात केलीत, तेव्हाचा फॅमिली सपोर्ट जो होता तो तुमच्यासाठी किती मॅटर करतो? या केसमध्ये म्हणजे मुलींचं खूपच आय रियली ॲप्रिशिएट. तन्वी आणि अन्वी. आता तन्वी लॉला आहे लास्ट इयरच्या ILS मध्ये, आणि अन्वी शी जस्ट वेंट टू 5th grade. व्हेरी मॅच्युअर ऑफ देअर एज. त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे मला खरंच नाही देतात वेळ, म्हणजे अजून पण मी खूप स्ट्रगल करतो, पण त्याला बॅलन्सिंग मी असं करतो की वेन आय ट्रॅव्हल ऑन अ बिझनेस टूर, सो बिफोर द बिझनेस टूर अँड आफ्टर द बिझनेस टूर आय ऑलवेज टेक सम टाइम आउट फॉर फॅमिली वेकेशन. लाईक तुम्ही ज्यावेळेस मला अप्रोच केला, आय वॉज इन स्वित्झर्लंड. तर ते आय जस्ट केम बॅक फ्रॉम US लास्ट मंथ. तर असं मी ते तसं ऑर्गनाईज केलं की बाबा लेट्स देम टेक देम आउट, कारण नॉर्मल याच्यामध्ये मला त्यांना वेळ देतात नाही आहे. सो ॲटलिस्ट एक इफ आय टेक लाईक 6 days अवे जस्ट फॉर द फॅमिली, तर तिथे बॅलन्सिंग करायचा प्रयत्न करतो मी. बरोबर. सो ओव्हरऑल फॅमिली आणि तुमचं वर्क कल्चर हे दोन्ही गोष्टी करतोय म्हणजे बॅलन्स. हो, मॅनेज होतात. मला वाटतं मी थोडा कमी पडतोय, पण स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट. अमेझिंग. राईट. सो जेव्हा तुम्ही सेल्सचा विचार करता, जेव्हा तुम्ही क्लायंट्स, US मधले क्लायंट्स तुमचे मॅक्झिमम आहेत, आयलंडमध्ये आता गोष्टी सुरुवात केल्या आहेत, राईट? सो हे किती डिफिकल्ट आहे की इंडियामध्ये बसून वाईल कम्युनिकेटिंग ऑन टीम्स, मे बी झूम्स आणि या सगळ्यावर जेव्हा बोलून तुम्ही जेव्हा त्यांच्या इथे एक्सप्लेनेशन देता, तुमचं सेल्स पिच करता, आणि इथे क्लायंट तो घेऊन येता इन टर्म्स ऑफ युअर ऑर्डर्स, राईट? सो हे किती डिफिकल्ट वाटतं तुम्हाला तुमच्या एंडला? आहे डिफिकल्ट, खूप डिफिकल्ट आहे. स्पेशली आफ्टर कोविड रिचिंग आउट टू पीपल इज गेटिंग डिफिकल्ट. म्हणजे कनेक्टिंग विथ देम. लॉट ऑफ पीपल आर वर्किंग फ्रॉम होम. अजूनही तिथे आहे बऱ्यापैकी कल्चर की पीपल आर नॉट इन द ऑफिस. आणि आमच्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी लोक दे आर ऑन द साईट, जॉब साईट, किंवा दे आर मीटिंग विथ सिटी फॉर बिल्डिंग ऑफिशियल्स. तर गेटिंग होल्ड ऑफ पीपल इज व्हेरी चॅलेंजिंग. त्यामुळे आता माझी जी सेल्स टीम आहे त्यांना मी नेहमी म्हणजे आय रियली एनकरेज देम की बाबा तुम्ही करत राहा. तर तुमचा जो टॉपचा फनेलचा जो टॉप आहे तो नेहमी मोठा पाहिजे. कमीत कमी 100-80. तुम्ही 50-60 कॉल केले तर तुम्हाला एखादा 5 कॉल लागू शकतात, त्यातला एखादा एक जण हो म्हणेल. त्यामुळे तुम्ही एफर्ट्स जास्त पुट करा. त्यामुळे आता तुम्ही जर बघाल ना, तर आय थिंक सो फार वी हॅव अ CRM कॉल HubSpot वी यूज फॉर सेल्स ट्रॅकिंग. आय थिंक वी हॅव मोर दॅन 20,000 लीड्स इन द सिस्टम. आम्ही असे अलोकेट केले. And how much is the conversion ratio overall? ते फार डिफिकल्ट. ते सांगतो मी, 50 मधले हार्डली 5-6 लोक भेटतात फोनवर, आणि मी एखादा हो म्हणतो एक जण. पण माझं स्ट्रेंथ काय आहे की व्हेन आय टेल माय टीम की तुम्ही फक्त डोर ओपन करा माझ्यासाठी ऑफ द कस्टमर, त्याला आत कसं घ्यायचं माझं काम आहे. आणि हा जो तुमचा जो क्वेश्चन आहे की हिट सक्सेस, तो 100% वाव, मे बी 98% वेन वी गेट द मीटिंग. राईट. मीटिंग झालं की तो क्लोज होतोच क्लायंट. ती माझी जबाबदारी. आय एम व्हेरी क्लिअर, दॅट गिव्स द कॉन्फिडन्स टू माय टीम. अमेझिंग. पण मग ह्या सगळ्या सेल्स स्ट्रॅटेजीज आणि या सगळ्या सेल्सचा एक्सपिरियन्स प्लस टेक्निकल एक्सपिरियन्स हा सगळा असताना सुद्धा आत्ता जी सिच्युएशन आहे US मधली की वी आर ऑल आर लुकिंग आउट फॉर टेरिफ वॉर, राईट? सो चायना अँड US अँड चायना जे काही चालू आहे टेरिफच्या रिलेटेड 125% पर्यंत टेरिफ लावले गेले US ने. या बाकीच्या कंट्रीजवर सुद्धा बेस्ड ऑन Tier 1, Tier 2, Tier 3 टेरिफ लावलेले आहेत, राईट? सो ह्याचा कुठे इम्पॅक्ट पडतो का तुमच्या बिझनेसवर? लकीली अजून नाही, म्हणजे सर्व्हिसेसवर काही दिसत नाही इम्पॅक्ट. पण इनडायरेक्टली मला, म्हणजे आय एम व्हेरी स्केप्टिकल अँड अँशियस अबाउट इट की इनडायरेक्टली आता चायनामधून इतकं मटेरियल येतं कन्स्ट्रक्शनचं US मध्ये, किंवा इवन कॅनडा सप्लायज लॉट ऑफ वूड. येस. कॅनडाचा फार मोठा भाग आहे बरोबर सप्लाय ऑफ वूडमध्ये टू द US. येस. इवन स्टील. तर तिथे आय एम व्हेरी स्केप्टिकल, नर्वस अबाउट दिस. व्हॉट्स गोइंग ऑन इन फ्युचर, काय होईल सांगता येत नाही. व्हेरी अनसर्टन फ्युचर. पण लकीली इन द लास्ट, आता मी
आय जस्ट केम बॅक फ्रॉम US अँड इन 3 weeks आय डिड 90 मीटिंग्स. आणि ते पण फार मोठे, म्हणजे नॉर्मली वी डू लाईक 3 meetings अ डे, पण ह्या वेळेस पुन्हा त्याला निचोड केले. जोरदार एकदम. पण त्याच्यामुळे आता वी आर स्ट्रगलिंग टू डिलिव्हर द वर्क, एवढं काम आहे आमच्याकडे. त्यामुळे काम आहे दिसतंय, पण बिकॉज ऑफ द टेरिफ सिच्युएशन माहित नाही काय होईल. एआयचा किती इम्पॅक्ट आहे सर तुमच्या फील्डमध्ये? अजून तरी नाही आहे का, पण इफ यू लुक ॲट द 3D मॉडेलिंग आणि जे क्लॅश कोऑर्डिनेशन, बऱ्याच कंपन्या त्याच्यावर काम करतात आहे. पण आमचं कसं कन्व्हेन्शनल काम आहे, म्हणजे अगेन वी डील विथ स्मॉल कंपनीज, डीलिंग विथ बंगलोज अँड स्मॉल ऑफिसेस, रेस्टॉरंट्स. तिथे अजून त्याचा इम्पॅक्ट नाही आला आहे. पण we also are working on some large projects like EV manufacturing, battery plant. Okay. तर तिथे ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, दे आर बिग कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीज. राईट. तर दे आर डेफिनेटली लुकिंग ॲट सम ऑटोमेशन ऑपॉर्च्युनिटीज आहे. बरोबर. तर आता आय मेट अ फ्यू कंपनीज जिथे आम्ही बोलतोय की आमच्या फील्डमध्ये त्याला काय करता येईल का. थोडं डिफिकल्ट आहे, पण आय डोंट नो. करेक्ट. तर वी आर लुकिंग ॲट इट. राईट. तर सर मला एक अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट वाटतो, जो मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे, की तुमच्या वेबसाईटवर आम्ही बघितलं की वुमन एम्पॉवरमेंटच्या रिगार्डिंग तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काही ॲक्टिव्हिटीज करता किंवा त्याच्या रिलेटेड तुम्ही खूप इम्पॉर्टन्स देता फॉर वुमेन एम्पॉवरमेंट थिंग. सो त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आय थिंक आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये काय की आता वी हॅव ऑलमोस्ट 40 अराउंड आर्किटेक्ट्स, आणि आर्किटेक्चरमध्ये पण भरपूर मुलींचा हे असतो इन द कॉलेज. त्यामुळे आमच्या इंडस्ट्रीमध्ये मुलींचं तर फारच स्कोप आहे. पण आमच्या इकडे आम्ही ऑलमोस्ट 36% आमचे स्टाफ फिमेल एम्प्लॉईज आहेत. आणि त्यातल्या त्यात आम्ही म्हणजे वी डोंट हेजिटेट ऑफरिंग जॉब्स टू वुमेन और गर्ल्स लुकिंग फॉर जॉब आफ्टर अ ब्रेक इन द करियर. तुम्ही जर बाकीच्या तुम्ही जर करिअरचा ब्रेक बघितला तर बऱ्याच कंपन्या दे डोंट टेक द कॅन्डिडेट. आता आमच्याकडे स्वप्ना कुलकर्णी नावाची एक गर्ल आहे. तर शी टूक अ ब्रेक फॉर हर चाइल्ड अँड मॅटर्निटी, आणि त्याच कोविड हिट झाला. सो 5 वर्षाचा गॅप. बट शी वॉज फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड, लोकल industry, Indian market with a lot of IT parks, concrete and typical brick and mortar, that kind of technical background. And I'm completely US based, wood frame construction, different domain, different regulations, building. So we didn't hesitate giving that offer to her. So we took a chance, and it worked pretty well. Now she is a team lead in our office. Same thing with Anjali, when she came for the interview, technical नाही झाला व्यवस्थित, पण पर्सनल इंटरव्ह्यू शी वॉज सो पॅशनेट की सर जस्ट गिव मी अ चान्स, आय प्रूव्ह. तर तिथे आम्ही तो चान्स घेतला, आणि अगेन शी इज रिअली हँडलिंग हर रोल रिस्पॉन्सिबली. शिवानी, धना, असे बरेच एक्झाम्पल्स आहेत. सो धना गॉट मॅरिड, शी वेंट टू गुंटूर, बट अगेन टॅलेंटेड पर्सन. तर अशा म्हणजे यांना आम्ही हेजिट करत नाही की फॉर द ऑपॉर्च्युनिटीज. आत्ताचा जो मला प्रश्न विचारायचा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा मला वाटतो, कारण एक डोक्यात असतं ना की व्हेन यू आर स्टार्टिंग अ न्यू ऑर्गनायझेशन, व्हेन यू आर वर्किंग विथ द US क्लायंट, आणि अशा पद्धतीने चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय, तर हाऊ यू विल गिव्ह आन्सर टू दिस की तुम्ही कॉम्पिटिटर्सपेक्षा जे आत्ता इंडियामध्ये आहेत, हाऊ यू आर डिफरंट फ्रॉम देम? इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. आय थिंक मेन USP तर तेच आहे, माझं जे लायसन्स आहे कॅलिफोर्नियाचं, and the way we operate, the way we have our policies defined, HR policies, and even being such a small age, 4 years is not a big, we're not mature company. बरोबर. But we don't mind, we don't hesitate spending money on infrastructure. बरोबर. तर आता मी जस्ट एक कंपनी हायर केली आहे चेन्नईची, टू डेव्हलप आवर ERP सिस्टम. ओके. तर ते ऑलमोस्ट म्हणजे इट्स फ्यू लॅक्स ऑफ रुपीज वे स्पेंडिंग ऑन दॅट. We hired an HR consultant out of Hyderabad. Okay. Again, he's a very senior, again very expensive consultant. तर असे आम्ही डिसिजन घ्यायला हेजिटेट करत नाही. करेक्ट. आणि ऑफकोर्स आमची टीम, डिलिव्हरी टीम, वी आर व्हेरी, तुम्ही जर व्हिडिओ जर ऐकलात लिंक्डइन आमचे खूप आहेत पोस्ट, क्लायंटचे फीडबॅक व्हिडिओज आहेत. करेक्ट. आपण टाकूयात ना डिस्क्रिप्शन मध्ये. खूप भारी टीमचं आमचं. आय एम रिअली प्राऊड ऑफ माय टीम.
अमेझिंग. हो, कम्युनिकेशन, क्वालिटी, प्रोॲक्टिव्हनेस आणि म्हणजे क्लायंटला ते फार आमची टीम फार आवडते. राईट येस. राईट. आणि माझं लक्ष असतं प्रत्येक, आता मी जरी इतका बिझी असतो ना, कामामध्ये ओव्हरऑल मीटिंग ईमेल्स बघत असतो काय चालतंय, आमच्या टीमचे भरपूर ग्रुप्स आहेत, काय चाललंय कुठे काय. द मोमेंट आय सी समथिंग लगेच मी त्यात स्वतः घुसून मग ते बघतो की बाबा काय चाललंय, हाऊ कॅन बरोबर. मग दुसरे वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे, म्हणजे इट हॅपन्ड विथ ड्युरिंग अ रिक्रुटमेंट प्रोसेस, की समवेअर समथिंग वेंट रॉंग इन द प्रोसेस. माय HR टीम, तर दॅट कॅन्डिडेट स्ट्रगल्ड फॉर द अपॉइंटमेंट scheduling or something. ते आली, काही झालं, शी गॉट व्हेरी अपसेट विथ द chaos ऑन द फ्लोर. आय वॉज नॉट हिअर, पण आफ्टर शी वेंट बॅक शी पुट अ गुगल रिव्ह्यू, व्हेरी स्ट्रॉंग रिव्ह्यू ऑन गुगल अबाउट अस. आणि द मोमेंट, आणि मला ते लगेच नोटिफिकेशन होतं. द मोमेंट आय सॉ इट, आय इमिजिएटली पिक्ड अप द फोन, आय कॉल्ड हर, तिला सगळं समजून घेतली सिच्युएशन काय. द मोमेंट शी गॉट टू नो की द CEO ऑफ द कंपनी इज कॉलिंग to console her, satisfy her, she got so relieved and she removed that review immediately. बरोबर, कुठेतरी तो कन्सर्न वाटला. हो, same thing happens with the client, when the customer is not happy. मी स्वतः त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन ते कस्टमरला हे करायचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. हे फार मोठा फरक आहे हा. इफ यू लुक ॲट अदर लार्जर ऑर्गनायझेशन ना, ते लिडरशिप टीम त्या लेवलला नाही जाऊ शकत बिकॉज ऑफ द स्केल दे ऑपरेट ॲट. पण तुम्हाला असं वाटतं का की टेक्निकल जेव्हा तुम्ही पर्सन हायर करता किंवा इंटरव्ह्यू घेता, तेव्हा भारतामध्ये अशी सिच्युएशन बघायला मिळते की टेक्निकल नॉलेज आहे बट स्टील जॉब इंटरव्ह्यूजमध्ये आणि ओव्हरऑल टेक्निकल वर्कमध्ये फेल्युअर दिसतं? हा कधी, किंवा जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यामध्ये तुमच्या फील्डच्या रिलेटेड? नाही, मला फार म्हणजे डिसअपॉइंटिंग आहे काय काय अनुभव, की आय थिंक इट इज कमिंग फ्रॉम द सप्लाय ऑफ मॅन पॉवर. वी हॅव नाव सो मेनी कॉलेजेस. पुण्यामध्ये पण तुम्ही बघा किती कॉलेजेस आहेत प्रायव्हेट, इव्हन इंडियामध्ये ओव्हरऑल. तर सप्लाय खूप आहे, त्यामुळे क्वालिटी हॅज गॉन डाऊन. राईट. आणि आय डोंट नो द रेटिंग सिस्टीम हाऊ दे डू इट इन द कॉलेज. म्हणजे I was shocked, even masters in structures, they couldn't answer some basic questions of our subject. तर ते फार शॉकिंग आहे. मग we have to be very careful in evaluation of candidates. So a very strict process of interview. आणि आम्ही दोन गोष्टी करतो, म्हणजे we ask the person to write the form by hand manually, don't type it. They write a small paragraph about, I mean, we just give some topic to the candidate. Yes. आणि मग ते एक साधारण अंदाज कळतो, द मिस्टेक्स ही मेक्स और शी मेक्स, ग्रामॅटिकल, पंक्च्युएशन, इवन द हँडरायटिंग गिव्स सम आयडिया अबाउट द पर्सनॅलिटी. येस. अशा बारीक बारीक गोष्टी आम्ही खूप बघतो, ऑब्झर्व करतो. हो, इंटरव्ह्यूच्या वेळेस. अमेझिंग. सो खरंच खूप मजा येते या सगळ्या गोष्टी ऐकताना. त्या भागाची शेवट करत असताना एक खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो मी युजली वेगवेगळ्या फील्ड्समधले जेव्हा गेस्ट आमच्या इथे येतात तेव्हा त्यांना विचारत असतो, की जे यंग लोक आत्ता तुमच्या फील्डमध्ये येऊ इच्छित आहेत किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग आता संपेल आणि जॉबसाठी जेव्हा ते अप्लाय करतील, तेव्हा या यूथला तुम्ही काय सजेस्ट कराल की व्हॉट ही ऑर शी नीड्स टू डू बिफोर कमिंग इन युअर बेसिकली फील्ड, ऑर्गनायझेशनल फील्ड? येस. मेन मला म्हणजे काय जाणवतं की त्यांचा बेसिक डोमेनचा तो फार विकनेस मला जाणवतो. राईट. तर आय थिंक दे आर नॉट प्रिपेअर्ड समटाईम्स, दे जस्ट कम अनप्रिपेअर्ड. राईट. तर आय थिंक कुठेतरी सिरियसनेस लॅक होतो काय काय गोष्टींमुळे इंटरव्ह्यूच्या वेळेस. तर तो फार मोठा फरक आहे. आणि दुसरं, जसं मी तुम्हाला म्हटलं की हा पॉडकास्टचा जो अजेंडा आहे, आय रियली वॉन्ट टू एनकरेज पीपल टू स्टार्ट देअर ओन व्हेंचर्स आफ्टर लेट्स वर्किंग फॉर अ फ्यू इयर्स फॉर सम अदर कंपनी. तर अशा आणि बरेच मुलं किंवा दे आर फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, कुठे भीती असते कसं करायचं, तर ते मला वाटतं की त्यांनी ती भीती मागे टाकून तो निर्णय घ्यावा. आणि म्हणजे माझी स्टोरी म्हणून मी शेअर करतो की मला आय नेवर थॉट की आय विल बी इन दिस पोझिशन ऑफ हॅव्हिंग माय ओन कंपनी, like feeding 80+ families. Yes. तर हा फार मोठा मला वाटतं एक माइलस्टोन आहे. आणि आय थिंक पीपल शुड गेट इन्स्पायर्ड अँड त्यांना काय असेल तर हेजिटेशन, प्लीज आय एम ऑलवेज अवेलेबल टू टॉक. येस. अँड गाईड देम. अमेझिंग, फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच मोहन सर. आज तुम्ही डिजिटल गप्पांच्या या भागावर आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, तुमचे अनुभव सांगितलेत. खरंच मनापासून धन्यवाद.
तुमचा अनुभव कसा होता? थँक्यू. खूप खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि जसं म्हणतात ना की जरी फ्रॅक्शन ऑफ सम पीपल दे टेक सम काइंड ऑफ इन्स्पिरेशन फ्रॉम दिस अँड येस, दे डू समथिंग, सो आय विल बी रिअली हॅपी. ॲब्सोल्युटली, Yeah. ॲब्सोल्युटली. आणि दिस इज हेल्पिंग आवर कंट्री ऑल्सो indirectly in the GDP, and we are bringing some US dollars बरोबर. in the country. तर तो खारीचा वाटा आहे, हम्म. त्याने एक फार मोठं समाधान मिळतं. बरोबर, बरोबर. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आमच्याशी नक्की शेअर करा. स्ट्रक्चरल डिझायनिंग, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये जी लोकं काम करतायत किंवा न्यू कमर्स जे असतील आणि ज्यांना मोहन सरांबरोबर जर का कम्युनिकेट करायचे असेल तर त्यांचे सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकू. तर असे विविध विषय आणि त्याच्यावरच्या गप्पा ऐकण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. डिजिटल गप्पांना तुम्हाला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकन दाबावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कुठलाही प्रश्न असला तर कमेंट आउट करा. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. धन्यवाद.